माझी पहिली राज्यमंत्री म्हणून शपथ झाली त्यावेळेला स्टेजवर माझ्यासोबत माझी आई होती. तो आय मेड इट अ पॉइंट की ती असली पाहिजे सोबत. मला स्वतःला असं वाटतं की ती जर नसेल ना तर आमचं घर फंक्शनच नाही करू शकत. मला बेसिकली वाटतं की एखाद्या राजकीय कुटुंबामध्ये जर आम्ही जन्माला आलो तर ती त्या व्यक्तीची चूक नसते. वी डोंट हॅव अ चॉईस. आपण कुठे जन्माला यावं ही चॉईस आपल्याकडे नसते. दॅट इज नॉट. सो मी जरी एका पॉलिटिकल फॅमिलीमधली होती, माझे वडील मंत्रिपदावर होते, भलेही माझ्या म्हणजे अगदी मला अतिशय मनमोकळ्या पद्धतीनं सांगावंसं वाटेल की मी जय हिंदला 3 वर्ष होती, पण त्या 3 वर्षात माझ्या एकाही फ्रेंडला माहीत नव्हतं की हिचे वडील कोण आहे. वडील राजकारणात असल्यामुळे त्यांचा सहवास बालपणी मिळाला नाही फारसा. म्हणजे अगदी माझा आणि माझ्या वडिलांचा संवाद मी राजकारणात आल्यानंतर वाढला. आणि त्याच्या आधी अशा कुठल्याच गोष्टी नव्हत्या ज्या आम्ही एकमेकांसोबत रिलेट करू शकतो. मला त्यांनी 7वीच्या वर कधी नेलंच नव्हतं. कोणी विचारलं मुलगी कितीला आहे तर 7वीला. ते हार्डली न्यू. माझी आणि माझ्या भावाची दोघांची 10वी झाल्यानंतर त्यांना कळलं की आपली मुलं 10वीला होती. माझ्या आईनी पण मला नेहमी सांगितलं की तुम्ही स्वतःला अशा पद्धतीने तयार करा की जर एखाद्या वेळेस उद्या तुमच्याकडे पद नसेल तर त्याची कमतरता तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जाणवते. सो बऱ्याचशा वेळेला जेव्हा मी प्रवासाला जाते मी नाही नेत आजूबाजूला प्रोटोकॉल किंवा स्टाफ किंवा हे नाही नेत. कारण आय वॉन्ट टू बी सायकोलॉजिकली प्रिपेअर्ड की उद्या समजा जर हे नसलंच दुर्दैवाने तर असं नको वाटायला रे आता काय. हॅलो, वेलकम बॅक टू लोकमत सखी. लोकमत सखीच्या सखी टॉक्स या पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. बरं, या पॉडकास्टमध्ये आपण अशा इन्स्पायरिंग वुमनसोबत चर्चा करत असतो ज्यांची एक वेगळी जर्नी आहे, ज्यांचा एक वेगळा प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये आलेले अडथळे आहेत आणि त्यानंतर त्यांना मिळालेली सक्सेस आहे. आज माझ्यासोबत ज्या गेस्ट आहेत ते एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि आत्ता त्या महिला आणि बाल विकास कल्याण मंत्री सुद्धा आहेत. माझ्यासोबत आहेत माननीय आदिती तटकरे. वेलकम टू लोकमत सखी मॅम. थँक्यू सो मच मॅम. बरं, आता मला आज हा पक्ष तो पक्ष आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्यांच्या पलीकडे तुमच्याशी गप्पा मारायचे, म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जी आदिती ताई आहे मला तिला आज जाणून घ्यायचं. सो ताई पण तुम्हाला काढावं लागेल, आदिती ठेवावं लागेल. बरं, राजकारणाच्या पलीकडे जी आदिती आहे तिच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. माझा पहिला प्रश्न आहे की मला तुमच्या बालपणाकडे जायचंय. तुमचं बालपण, तुमचं शिक्षण, एकंदरीत तो प्रवास आधी मला जाणून घ्यायचं. माझं शिक्षण रायगड जिल्ह्यामध्ये रोहा तालुक्यामध्ये झालं. कारण स्वाभाविकरित्या आमचं घर तिथे आहे आणि त्याच्यामुळे पणजोबांपासूनची सगळी पिढी आमची तिथे होती. त्यामुळे रोहा तालुक्यातल्या तिथं त्यावेळेला असणाऱ्या एकमेव इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विच वॉज ऑलमोस्ट पॅरलल टू अ मराठी मिडियम स्कूल बॅक. बरोबर. त्यामुळे तिथे झालं आणि 12वी पर्यंतचं शिक्षण तिकडे झालं. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं शिक्षण झालं. म्हणजे आता जी शिक्षणाची पद्धत प्रचलित आहे याच्या अतिशय विरुद्ध जशी सामान्य घरातली शिक्षणाची पद्धत असते तशीच झाली. मी ज्या वेळेला अगदी लहान होती, नर्सरीमध्ये किंवा ज्युनियर KG मध्ये जात असताना इतर मुलं जशी रिक्षाने जातात, 12-15 मुलं एका रिक्षामध्ये आणि प्लॅस्टिक लावून रेनकोट घालून आणि ते सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अगदी STनी स्कूल बसनी जे काही साधनं शाळेत जायला मिळतील जी नॉर्मल मुलं म्हणून सगळ्यांची असतात, सामान्य आयुष्य अगदी. आणि फॉर्च्युनेटली सुदैवाने माझं सगळं शालेय जीवन अगदी कॉलेजपर्यंतचं वडील कुठल्याही पदावर जरी असले तरी त्याच पद्धतीनं गेले. अगदी टमटम रिक्षानी आणि STचे पास काढून प्रवास करत या सगळ्यांनी गेलेला आहे. त्यामुळे अगदी नॉर्मल आणि मजेशीर स्कूल लाईफ राहिली. नक्कीच. बरं, म्हणजे आपण जेव्हा पॉलिटिकल क्षेत्रातल्या एका महिलेकडे बघतो ना, आपल्याला नेहमी असं वाटतं एकदम स्ट्रिक्ट आणि अशी पर्सनॅलिटी असणार. पण जेवढं मी ऐकलंय तुम्ही स्पोर्ट्समध्ये पण होता, म्हणजे बॅडमिंटन इफ आय एम नॉट रॉंग त्यामध्ये पण तुम्ही होता. त्याबद्दल सांगा, म्हणजे कोणते खेळ खेळायला आवडतात तुम्हाला? मी शाळेत असताना खूप स्पोर्ट्समध्ये ऍक्टिव्ह होती. इनफॅक्ट ज्या तालुकास्तरीय पावसाळी स्पर्धा व्हायच्या, जिल्हास्तरीय स्पर्धा व्हायच्या, त्यात शाळेचं रिप्रेझेंटेशन मी नक्की करायची. त्यामुळे खो खो असेल, कबड्डी असेल, थ्रोबॉल असेल, लॉंग जम्प असेल आणि बॅडमिंटन असेल, या सगळ्या खेळांमध्ये मला पार्टिसिपेट करायला खूप आवडायचं. मी एक स्टुडंट म्हणून आउटस्टँडिंग स्टुडंट होती. आउटस्टँडिंग म्हणजे जो वर्गाच्या बाहेर
तो स्टुडंट मी जास्त होते. त्यामुळे मला अगदी टिपिकल जे आपल्याला लहानपणी ज्या आवडणाऱ्या गोष्टी असतात त्या मी सगळ्या अभ्यास सोडून आम्ही सगळ्या केलेल्या आहेत. त्यामुळे साधारणपणे स्टुडियस नव्हती. आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की मी बालपण जगली आहे. मला असं वाटतं की आपली जनरेशन कदाचित ही लास्ट जनरेशन असावी ज्यांनी बालपण स्वतःचं अतिशय मनमोकळ्या पद्धतीने जगलेलं आहे. आणि साधनं कमी होती, स्मार्टफोन्स नव्हते मेन म्हणजे, विच वॉज अ बून आय बिलीव्ह, सर्वात चांगली गोष्ट होती. त्यामुळे मला साधारणपणे वाटतं की अतिशय मन मोकळं आणि हौशी असं बालपण होतं. त्याच्यामुळे वडील कुठल्या पदावर आहेत, त्यांचं राजकीय हे काय, त्याचा कुठेही दुरान्वय संबंध आमच्या बालपणावर नव्हता सुदैवाने. आमच्या आईने तो पोचून दिला नाही. सो इट वॉज अ फन फील चाइल्ड. आता मिळतो का हो तेवढा वेळ म्हणजे हे सगळं करण्यासाठी किंवा आपले जे छंद आहेत ते जोपासण्यासाठी? माझे स्कूल फ्रेंड्स अजून माझ्या टचमध्ये आहेत. सो आम्ही दर 6 महिन्यांनी आम्ही स्कूल फ्रेंड्स भेटतो. जितक्या जणांना शक्य होईल तितकी जण. कारण बरीचशी माझे स्कूल फ्रेंड्स आता बाहेर गेलेले आहेत. कोण दुबईमध्ये जॉबसाठी गेले आहे, कोण कॅनडामध्ये सेटल्ड आहे, कोण US UK मध्ये. सो इथे जेवढी जण आम्ही आहोत, वी मेक इट अ पॉइंट की आम्ही नेहमी भेटू एकमेकांना. आणि दरवेळेला आमचा तो प्रयत्न असतो की ज्या वेळेला आमचा कुठलाही स्कूल फ्रेंड कुठे प्रॉब्लेम मध्ये असेल, कुठलं इमोशनल टर्मॉइल मध्ये असेल, आम्ही सगळे एकत्र येऊन आम्ही भेटतो. सो मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातले सगळ्यात चांगले फ्रेंड्स स्कूल फ्रेंड्स. आय अग्री. म्हणजे कधी कधी असं वाटतं की बाकीचे सगळे फ्रेंड्स बाजूला राहिले पण आपले स्कूल फ्रेंड्स ते आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक स्टेजमध्ये आलेले असतात. काही ना काही त्याला रिझन असतं, काही ना काही माध्यम असतं. पण स्कूल फ्रेंड्स असे असतात ज्यांना काहीच घेणं देणं नसतं तुम्ही कुठल्या पदावर आहात. दे हॅव सीन यू विथ इट विथआउट इट. बरोबर. आणि आमचे शाळेतले सगळे शिक्षक पण आमच्या संपर्कात असतात. सो वर्षातून एकदा एक गेट टुगेदर असा असतो ज्या वेळेला आमचे सगळे शिक्षक जिथे कुठे असतील आम्ही सगळेजण स्टुडंट्सला भेटतो. कुणी किती कोणा हातचा मार खाल्ला होता ते आपण सगळे आठवतो. सो मला स्वतःला असं वाटतं की या राजकीय क्षेत्रामध्ये वेळ काढणं अवघड असतं किंवा वेळ मिळणं अवघड असतं. तर तो आपण काढावाच लागतो, काढता आला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात चांगली थेरपी जर कुठली आहे तर ती तुमच्या स्कूल फ्रेंड सोबत गप्पा. क्या बात आहे. आय अग्री 100%. मॅम, आपण स्कूल शिक्षक यांच्याबद्दल बोलतोय म्हणून की फार कमी जणांना माहिती आहे की आदिती तटकरे ह्या आधी जय हिंद कॉलेज जे मुंबईमध्ये आहे तिथल्या स्टुडंट पण आहेत आणि तिथे प्रोफेसर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय. त्या जर्नीबद्दल एकंदरीत सांगा. मी ज्या वेळेला जय हिंद कॉलेजमध्ये डिग्री कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं त्यावेळेला स्वाभाविकरित्या 12वी पर्यंतचं शिक्षण गावात झालेलं होतं. सो जेव्हा जय हिंद कॉलेजमध्ये मी आली त्यावेळेला पहिलं 1 वर्ष तर या सगळ्या वातावरणामध्ये ऍडजस्ट होण्यात गेलं. आणि ज्यावेळेला आपण गावात राहत असतो, तालुक्यात राहत असतो, कुठे ना कुठेतरी सगळ्यांना माहिती असतं तुम्ही कुठल्या फॅमिलीला बिलॉंग करता. एक कुंपणात आपण असतो, एक प्रिमाईसमध्ये आपण असतो. आणि जेव्हा आपण एका मोठ्या प्रिमाईसमध्ये येतो त्यावेळेला कुठे ना कुठेतरी आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतात की तुमचं शिक्षण झालंय ग्रामीण भागात झालंय. जरी इंग्लिश मिडियम स्कूल असेल तरी ग्रामीण भागातली इंग्लिश मिडियम स्कूल आणि शहरातली इंग्लिश मिडियम स्कूल याच्यात खूप फरक असतो. आणि साधारणपणे कुठल्याही मुलाला किंवा मुलीला जे गावातून शिकून मोठ्या शहरामध्ये येतात, खासकर मुंबईसारख्या शहरामध्ये, आणि ते पण जय हिंद कॉलेज असेल, झेवियर्स असेल, HR असेल, तर यांना न्यूनगंड येतो, इन्फिरियर कॉम्प्लेक्स येतोच. सो मी जरी एका पॉलिटिकल फॅमिलीमधली होती, माझे वडील मंत्रिपदावर होते, भलेही माझ्या म्हणजे अगदी मला अतिशय मनमोकळ्या पद्धतीने सांगावंसं वाटेल की मी जय हिंदला 3 वर्ष होती, पण त्या 3 वर्षात माझ्या एकाही फ्रेंडला माहीत नव्हतं की हिचे वडील कोण आहे. सो मी त्या ह्याच्यातलं असल्यामुळे पहिलं 1 वर्ष थोडं मला ऍडजस्ट होण्यामध्ये गेलं. पण फॉर्च्युनेटली सेकंड इयर पासून परफॉर्मन्स पण चांगलं झालं. इनफॅक्ट म्हणजे माझे दोन्ही आई वडील म्हणजे आई किंवा बाबा दोघंही सरप्राईज्ड होते की शाळेत अभ्यास करायला म्हणजे हे करण्यापासून ते इकडे ग्रॅज्युएशन करायला एक टॉपर म्हणून कॉलेजमधून येणं आणि तिथेच तुम्हाला फेलोशिप ऑफर होणं, हा खरं तर मला आठवते माझ्या वडिलांचं रिॲक्शन की तू प्रोफेसर म्हणून काम करणार. तो इट वॉज अ व्हेरी वियर्ड रिॲक्शन, कारण त्यांना फार वेळ माझ्या वडिलांना माहित नव्हतं मी कितवीला आहे किंवा काय. बरोबर. ते राजकीय ह्याच्यात असल्यामुळे. इनफॅक्ट मी स्कूलला असताना मी 3-4 वर्ष मुलगी म्हणून असेल, नॉर्मली आपली हाईट अशी एवढीच 1 इंच वाढते,
तो मला त्याने 7वीच्या वर कधी नेलंच नव्हतं. कोणी विचारलं मुलगी कितवीला आहे तर 7वीला. मी हार्डली न्यू. माझी 10वी झाली तेव्हाही वडिलांना, माझी आणि माझ्या भावाची दोघांची 10वी झाल्यानंतर त्यांना कळलं की आपली मुलं 10वीला होती. सो दॅट वे देर वॉज नो प्रेशर. बट जेव्हा तुम्ही जय हिंद सारख्या प्रिमाइसमध्ये येता त्यावेळेला साधारण तुम्हाला असं लक्षात येतं की अरे आपण थोडं जरा कुठेतरी यांच्यापेक्षा मागे आहोत, काय आहे माहित नाही. सो दॅट टूक अ इयर. पण एकदा ते झाल्यानंतर मजा वाटली. म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि मी असं म्हणेन की तुम्ही एका कुंपणातून ज्या वेळेला बाहेर येता ते 3 वर्ष मला आयुष्यात प्रॅक्टिकली खूप शिकवण्यासारखं. आय कॅन टोटली अग्री विथ दॅट. कारण की मी स्वतः जय हिंद मधून आहे आणि मला आठवतं की 1 वर्ष माझ्या कॉलेजचं जेव्हा झालं ना, माझं असं होतं मी नाही करणार, मी हे कॉलेज सोडणार आहे, मी वसई, विरार, अंधेरी त्या साईडला कुठेतरी थांबते, मम्मी नको मला आहे. पण त्यावेळेस माझ्या आईने सांगितलेलं की तू नंतर रिग्रेट करशील की मला एक संधी मिळाली पण मी ती केलं नाही आणि मी तिथे थांबले. 3 वर्ष मी तिथे काढले आणि जसं तुम्ही म्हणाल ना, प्रॅक्टिकली खूप शिकवलं त्या कॉलेजने मला. आणि त्याच्यानी आपली पेशन्स लेवल खूप वाढते. बऱ्याचशा वेळेला असं व्हायचं की ते सगळे जे यायचे, कारण स्वाभाविकरित्या या कॉलेजेसमध्ये ज्या वेळेला ऍडमिशन होतं त्यावेळेला हे ग्रुप्समध्ये येतात. बरोबर. सो त्यांचे फ्रेंड सर्कल्स ऑलरेडी फॉर्म झालेले असतात. करेक्ट. सो त्याच्यात मित्रमैत्रिणी भेटणं, शोधणं. आय स्टील रिमेंबर, मला इतकं फ्रेश आहेत त्या मेमरीज. पण तिथून जी सुरुवात झाली त्याच्यानंतर मला कुठे ऍडजस्ट करायला कधी असं फार अवघड नाही. करेक्ट करेक्ट. बरं, मला आई वडिलांचा जो सपोर्ट असतो ना आपल्या आयुष्यामध्ये तो खूप महत्त्वाचा असतो. आणि तुम्ही बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये तुमच्या सांगितलं की तुम्हाला थ्रूआउट जेवढा बाबांचा सपोर्ट होता ना तेवढा आईचाही होता. आणि शपथविधीच्या वेळेस पण तुम्ही आईचं नाव आधी घेतलं. म्हणजे जेव्हा मी ते पाहिलं आय वॉज लाईक यार हे म्हणजे काहीतरी वेगळं आहे. मला प्रचंड आवडलं ते मनापासून. ते एकंदरीत तुमच्या जर्नीमध्ये तुमच्या आईचा सपोर्ट, आणि मला वाटतं तुम्ही आजीच्याही खूप क्लोज आहात, एकंदरीत त्याबद्दल सांगा. वडील राजकारणात असल्यामुळे त्यांचा सहवास बालपणी मिळाला नाही फारसा. म्हणजे अगदी माझा आणि माझ्या वडिलांचा संवाद मी राजकारणात आल्यानंतर वाढला. कारण त्याच्या आधी अशा कुठल्याच गोष्टी नव्हत्या ज्या आम्ही एकमेकांसोबत रिलेट करू शकू. इज अ ह्यूज जनरेशन गॅप ऑफकोर्स. ते पॉलिटिक्समध्ये असल्यामुळे त्यांना घरी येणं फारसं शक्य व्हायचं नाही. आले तरी ते ज्या वेळेत यायचे त्यावेळेला आम्ही झोपलेलो असायचो, कारण रात्री उशीर झालेला असायचा, सकाळी स्कूलला जायचं असायचं. तो बहुतांशी आमचं शालेय जीवन, बालपण सगळं आई आणि आजीच्या सानिध्यात गेलं. आई आमची सगळी जबाबदारी ती बघायची. तिचा मारी मी भरपूर खाल्लेला आहे आणि मला त्याचा फार म्हणजे असं मी कौतुकाने, कोणत्या कारणावरून मार खाल्ला? बरेचशी अशी इतकी दिवसभर अशी मस्ती चालू असायची. आजी आणि आई या दोघी आम्हाला, मला भाईला आम्हाला अतिशय म्हणजे अगदी चांगले संस्कार देण्यापासून सगळी शिकवण असते. या सगळ्या गोष्टी म्हणजे माझी आजी लहानपणी तर आम्हाला पेपरात आलेली ती कोडी असतात ना ती पण सोडवायला लावायची. का तर तुम्हाला मराठी आलं पाहिजे, तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये शिकताय. माझी 10वी झाली त्यावेळेला तिने माझ्या हातात मृत्युंजय दिलं. 12वी झाली त्यावेळेला युगंधर दिलं की हे तुम्ही वाचलं पाहिजे. या गोष्टी तो एक प्रभाव राहतो. एक माझी पहिली राज्यमंत्री म्हणून शपथ झाली त्यावेळेला स्टेजवर माझ्यासोबत माझी आई होती. तो आय मेड इट अ पॉइंट की ती असली पाहिजे सोबत. कारण बऱ्याचशा वेळेला असं असतं ना की लोकांना वाटतं अरे हाऊसवाईफ आहे, गृहिणी आहे, तो हिचं काय कॉन्ट्रीब्युशन असू शकतं. पण मला स्वतःला असं वाटतं की ती जर नसेल ना तर आमचं घर फंक्शनच नाही करू शकत. किंवा आम्ही जे आज बाहेर काम करतो ही तिच्यामुळे. ती जर घर सांभाळलं नाही तिने जर आम्हाला ते संस्कार दिले नसते, आम्हाला ती शिकवण दिली नसती, तो वेळ दिला नसता, ती कमिटमेंट दिली नसती तर आज आम्ही या स्टेजला पोहोचू शकलो नसतो. त्यामुळे आज एका राजकीय पदावर मी आहे ही वेगळी गोष्ट, पण माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून जे मी आहे किंवा ज्या तिने शिकवलेल्या गोष्टी आहेत, मला वाटते प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईचं महत्त्व हे अतिशय वेगळं असतं, जे कुठल्या दुसऱ्या नात्याशी आपण त्याची तुलना करू शकत नाही. पण तुम्ही वडिलांना आहो बोलता, तुम्ही आईला अरे तुरे म्हणतो आणि आपण देवाला अरे तुरे म्हणतो. आपण जवळच्या मला दे, कारण आपण त्याला आव जाऊ नाही म्हणत, कारण एवढा आपल्या जवळ असतो. तो आईचं तसंच असतं, पायाला ठेच लागली तरी पहिलं आई येते. सो आय पर्सनली फेल्ट की आपण कुठंतरी आपल्या लाईफमध्ये ते अक्नॉलेज केलं पाहिजे
आणि आपण अशा पद्धतीनं करू त्यावेळेला तिलाही त्याचा एक वेगळा निश्चितपणाने आनंद आणि अभिमान. आपण म्हणतो ना की दिवसभर काम केल्यानंतर थकून जेव्हा आपण घरी जातो ना, घरात काय दिसलं पाहिजे, मला वाटतं आई हसताना दिसली पाहिजे, म्हणजे ते खूप महत्वाचं आहे. बरं, पुढचा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही आधी शिक्षिका होतात आणि त्यानंतर राजकारणात आलात. काय यावंसं वाटलं की घरातून सांगितलं होतं की कर तू हेच करायला पाहिजे, की तुमची स्वतःची इच्छा होती, की कसं होतं? नाही, माझ्या घरातून तर अजिबात असं नव्हतं. आम्ही पॉलिटिकल फॅमिलीमध्ये राजकीय घरातले आहोत. बऱ्याचशा वेळेला जी आधीची पिढी राजकीय घरात असते ना, ती कधीच पुढच्या पिढीला सांगत नाही की तुम्ही राजकारणात या. माझे आजोबा राजकारणात होते, त्यांना दुर्दैवाने म्हणजे त्यांचा सहवास मला कधी मिळालाच नाही. वडील राजकारणात असल्यामुळे आईनी इतकं त्यांचं राजकीय जीवन बघितलं होतं. त्याला जी कमिटमेंट लागते, किती गोष्टी अशा असतात ज्या तुम्हाला सोडाव्या लागतात. जसं मी म्हटलं की मी किंवा माझ्या भावाने लहानपणी आमच्या वडिलांना बघितलेलंच नाहीये. सो आमचे अतिशय 4-5 असे मोजके फोटो असतील वडिलांसोबतचे, किंवा असे फार कमी प्रसंग असतील. वर्षातून एखाद वेळेला ते 2 किंवा 3 दिवस आम्हाला बाहेर फिरायला घेऊन जायचे, तेही त्यांच्या स्केड्यूलवर अवलंबून असायचं. सो त्याच्यामुळे असं कधी हे नव्हतं की आपण राजकारणात आलं पाहिजे. मी ज्या वेळेला प्रोफेसर झाली त्यावेळेला मला असं वाटलं की मे बी आय वुड डू पोस्ट ग्रॅज्युएशन, जे मी केलं. नंतर मी MA कम्प्लीट केलं. 2009 मध्ये मी पॉलिटिक्समध्ये आली, पण पॅरलली मी MA केलं मुंबई युनिव्हर्सिटी मधून. वेलिंगकरमधून मी डिप्लोमा केला HR. सो आय कंटिन्यूड स्टडिंग. मला पुढेही असं वाटत होतं की मी लॉ किंवा PhD काहीतरी करावं. पण जेव्हा तुम्ही एक राजकीय क्षेत्रामध्ये येता त्यावेळेला तुम्हाला 100% त्याच्यामध्ये येणं, म्हणजे तुम्ही या नाहीतर तुम्ही नका येऊ, या 2च असतात. याला मध्य असा कुठला नसतो, याला मध्यभाग नसतो. म्हणजे तुम्ही एक तर 6 महिने राजकारण कराल, 6 महिने तुम्ही तुमच्या हौशी नवशी कराल किंवा दुसरं काही कराल, असं नसतं. सो इट इज अ फुल टाइम जॉब. पण मला बराच वेळ लागला. म्हणजे मी 2008-2009 मध्ये संघटनेमध्ये काम चालू केलं आणि त्याच्यानंतर साधारणपणे 2017 मध्ये मी माझी पहिली निवडणूक लढवली. सो मला 10 वर्ष संघटनेमध्ये काम करण्याचा अनुभव आला. अनेक स्थानिक निवडणुकांमध्ये प्रचारक म्हणून, निरीक्षक म्हणून मी काम केलं. आणि ज्या वेळेला माझ्या वडिलांना वाटलं की ही निवडणूक लढवू शकते, ज्या वेळेला पक्षाला माझ्या वाटलं की काही ही कॅन्डिडेट होऊ शकते, त्यावेळेला मी जिल्हा परिषद लढवली. सो इट इज नॉट एज इन की आय हॅव कम इन टू पॉलिटिक्स अँड आय हॅव इमिडिएटली कंटेस्टेड इलेक्शन. मी 2009 मध्ये आली आणि 17 मध्ये निवडणूक कंटेस्ट केली. तो 10 वर्षाचा गॅप होता मला विचार करायला की मी नक्की ह्या फुल टाइम कमिटमेंटसाठी तयार आहे का, किंवा 10 वर्ष होती मला संघटनेमध्ये काम करून तो अनुभव घ्यायला की कुठल्या गोष्टींना आपण प्राधान्य दिलं पाहिजे ज्या वेळेला आपल्याला संधी मिळतात. सो असं एकदम प्लॅनली नव्हतं. मला स्वतःला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट ही तुमची कष्ट असतात, पण लक आणि डेस्टिनी पण असते. सो एखाद्या वेळेला मी 15 वर्षापूर्वी तो विचार नसेल केला, पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की जे आपण विचार करतो ते होतच असं नाही. त्या विपरीत काहीतरी असतं आपल्या नशिबामध्ये, किंवा डेस्टाईन टू डू समथिंग एल्स. सो आणि पॉलिटिकल बॅकग्राऊंड होतं बऱ्याच वर्षांचं. त्या वातावरणामध्ये आपण वाढतो आणि एकदा तुम्ही प्रचारामध्ये उतरला की लोकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा होतात. सो त्या पूर्ण करेपर्यंत तुम्ही काहीतरी अथॉरिटी तुम्हाला लागते. बरोबर. तो फॉर्च्युनेटली मला कधी लोकांनी सुदैवाने आजपर्यंत असं म्हटलं नाही माझ्या मतदारसंघातले की ही IT राजकारणात आली आहे, किंवा ऑब्व्हियसली वडिलांचा आणि कुटुंबाची पार्श्वभूमी आहे, पण सुदैवाने एक गोष्टी होत गेल्या आणि मला संधी मिळत गेली. लोकांनी मला ती संधी दिली, पण तुमच्या वडिलांनी किंवा घरातल्यांनी देणं वेगळं आणि लोकांनी देणं वेगळं. सो या सगळ्या गोष्टी एकोमाग घडत गेल्या. सो म्हणजे ताई, तुम्ही जसं म्हणालात की मतदारसंघामधून कधीच कोणी म्हणालं नाही की म्हणजे यांची मुलगी आहे त्यामुळे सगळं आयतं मिळालं. पण बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की सोशल मीडिया म्हणा किंवा दुसरे जे पक्ष आहेत त्यांच्याकडून नेहमी असे आरोप होतातच की म्हणजे आयतं मिळालेलं आहे बाबा. आणि तुम्ही बऱ्याचदा असं म्हणालात की जरी आपल्याला संधी मिळाली तरी त्याचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे. त्या एकंदरीत याच्याकडे तुम्ही कसं बघता? काय असतं की मी हल्ली बघते की सोशल मीडियावर ज्या वेळेला आम्ही बऱ्याच कमेंट्स वाचतो ना, ह्या अशी काही मंडळी त्याच्यावर कमेंट करत असतात ज्यांचं आमच्याशी कधीच काही घेणं देणं नसतं किंवा रेलिव्हन्स नसतं.
त्यांनी कधीच आम्हाला भेटलेले नसतात, कधी पाहिलेलं नसतं, त्यांना माझा मतदारसंघही कुठं आहे तेही माहीत नाही. पण एक बोलायचं एक राजकारणी आहेत, राजकारण्यांबद्दल एक मत आहे आणि बोलायचं. तो मला बेसिकली वाटतं की एखाद्या राजकीय कुटुंबामध्ये जर आम्ही जन्माला आलो तर ती त्या व्यक्तीची चूक नसते. वी डोंट हॅव अ चॉईस. आपण कुठे जन्माला यावं ही चॉईस आपल्याकडे नसते. दॅट इज वन. आणि दुसरी गोष्ट, एखादं फील्ड जर आम्ही राजकीय फील्ड जर निवडलंच तर ती संधी किंवा ती मुभा त्या मतदारांना आहे की तुम्हाला यांना संधी द्यायची आहे का नाही, तुम्हाला हा प्रतिनिधी हवाय की नाही, ही एक मुभा मतदारांना असते. आणि कुठल्याही पक्षाचं आज जर बघितलं ना तर प्रत्येक पक्षामध्ये असे अनेक लोकप्रतिनिधी आहेत जे कुठल्या ना कुठल्या घराण्याचं वारसा पुढे, राजकीय वारसा पुढे नेत आहेत. सो तसं पाहायला गेलं तर आता कुठल्याच पक्षाला असा नैतिक अधिकार नाहीये दुसऱ्या पक्षाच्या कुठल्या उमेदवाराबद्दल बोलायचा. बट एक जनरल परसेप्शन आहे की नेपोटिझम, ती फिल्ममध्ये पण मोठ्या पद्धतीनं चालते. पण साधारणपणे तुम्ही जर बघितलं ना की आपण ज्या क्षेत्रात मध्ये वावरतो किंवा ज्या कुटुंबामध्ये जन्माला येतो त्याचं इन्फ्लुएन्स असतं. त्यामुळेच डॉक्टरांची मुलं डॉक्टर होतात, वकिलांची मुलं पण तो फील्ड निवडतात, ऍक्टरशी तो निवडतात, पॉलिटिशियनशी तो निवडतात. एकतर कसं आहे की नाही झालं ना तर म्हणतील अरे हे नाही झालं, ह्याला तर संधी होती इलेक्शन लढवायची, नाही लढवली, म्हणजे ते पण आहे. त्या बाजूनी बोललं, त्याही बाजूनी आहे आणि दुसऱ्याही बाजूने अरे हे काय यांचं आहेच त्यामुळे होणारच. तर दोन्ही बाजूनी बोलणारी लोक असतात. आणि दुसरं समजा काय केलं तर म्हणतील अरे वडील मंत्री आहेत ना म्हणून मिळून गेलं. मी ज्या वेळेला मला आठवते मला 10वीला 75% मिळाले होते. तर मला अशी कुजबूज ऐकायला यायची, अरे हिचे वडील मंत्री आहेत ना म्हणून तिला 75 मिळाले. मी म्हणणार 75 कशाला, मी 90 मिळवले असतील ना, मी 75वर कशाला थांबली असते. सो इट वॉज दॅट तो मला स्वतःला असं वाटतं की हे असं ते ना ते गाढवाची आणि माणसाची स्टोरी असते ना की तुम्ही गाढवाला पाठीवर घ्या किंवा तुम्ही गाढवाच्या पाठीवर बसा, लोक बोलणारच आहे. बट ऍट दी एंड ऑफ द डे इट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला जी संधी मिळते, भले ती तुमच्या घराणं राजकारणात असू दे म्हणून असू दे किंवा घराणं राजकारणात नसू दे म्हणून असू दे, ती संधी तुम्हाला मिळाली, त्या संधीचं तुम्ही काय करता, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो मला असं वाटतं की जी काही संधी मला मिळेल ती माझ्यावर विश्वास टाकून मला मिळालेली आहे, याचं मी काय करते हे इम्पॉर्टंट आहे. पुढच्या 5 वर्षानंतर ते देतील नाही देतील ह्याचा विचार मी आज करून किंवा त्यांनी मला माझ्या वडिलांची मुलगी म्हणून दिलेली आहे हा जर मी 5 वर्ष विचार करत राहिली तर मी नेगेटिव्ह झोन मध्ये. सो रॅदर दॅन टेकिंग युअर माइंड इन नेगेटिव्ह झोन अँड स्टार्टिंग विथ नेगेटिव्हिटी, आपण हा विचार करावा की लोकांनी आपल्याला संधी दिली आहे आणि आपण त्याचं जास्तीत जास्त चांगलं काम केलं पाहिजे. म्हणजे त्या गोष्टीचा स्वतःवर जास्त प्रभाव तुम्ही तसं पडून देत मी तर नाही करू. कारण मला स्वतःला असं वाटतं त्यांनी तुमचं कामाला पण खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. बरोबर. आणि मला स्वतःला निगेटिव्हिटी फार आवडत नाही. बरं, यंगेस्ट पॉलिटिशियन म्हणतो आपण तुम्हाला. महाराष्ट्रातलं जे पॉलिटिक्स आहे ते खूप कॉम्प्लेक्स आहे असं म्हणतात. ते तुम्हाला शिकणं किंवा ते समजून घेणं किती अवघड गेलं? तसं पाहायला गेलं तर राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे बऱ्याचशा वेळेला अनेक राजकीय घडामोडी म्हणजे बघितलेले आहेत. कारण घरात ज्या वेळेला राजकारण असतं त्यावेळेला कंपल्सरी तुम्ही ऑटोमॅटिकली तुमचं सिव्हिल आणि सोशल नॉलेज वाढतं. कारण तुमच्या घरात बातम्या रोज बघितल्या जातातच, कारण तुम्ही त्या सोशल लाईफमध्ये असता किंवा तुम्ही एक पॉलिटिकल फॅमिलीला बिलॉंग करता. पेपर वाचणं येतच येतं. म्हणजे मी हे कंपॅरिझन का केलं कारण हा बालपणामधला फरक असतो. माझ्या मित्रमैत्रिणी ज्यांची आई वडील प्रायव्हेट जॉब्सला जात होते त्यांचं रोज वर्तमानपत्र वाचणं व्हायचं नाही किंवा ते रोज न्यूज चॅनल्स बघायचे नाही, कारण तो त्यांच्या रुटीनचा भाग नव्हता. फॉर अस आम्ही त्या बॅकग्राऊंडमध्ये आल्यामुळे लहानपणापासून पॉलिटिकल अवेअरनेस हे होतं. बऱ्याचशा वेळेला असं होतं की एखादी तुमच्या घरातली व्यक्ती राजकारणात असली की त्याचे चांगले वाईट सगळेच पडसाद हे तुमच्या घरात पण उमटतात. फॉर्च्युनेटली आम्ही ज्या वेळेला लहानाचे मोठे होत होतो त्यावेळेला पवार साहेब, सुशील कुमार शिंदे साहेब, मुंडे साहेब, विलासराव देशमुख साहेब, सो हा सगळा तो एरा होता. आर आबा, अजितदादा आणि माझे वडील वगैरे हे सगळे त्यावेळेला एक न्यू जनरेशन होते. जसं आज आम्ही सगळे जण नवीन आहोत तसे त्यावेळेला ते सगळे नवीन होते. दिस वॉज बॅक इन 90s आणि बिफोर मिलेनियलचं हे. त्यामुळे एक वेगळं राजकारण त्यावेळेला पाहायला मिळायचं. आणि कोणाला सोशल मीडिया आणि हे नसल्यामुळे ना
एखादा पॉलिटिशियन तुमच्या गावात आला किंवा आमच्याकडे ज्या वेळेला विलासराव किंवा पवारसाहेब यायचे असं मी असे बघत राहायचो एका स्टार स्ट्रक आपण झाल्यासारखे असे बघत राहायचो कारण त्यांना इतर वेळेला तेवढं पाहायला मिळायचं नाही. सो त्या पॉलिटिकल बॅकग्राऊंडमध्ये होतो त्यावेळेसची राजकीय परिस्थिती आत्ताची राजकीय परिस्थिती याच्यामध्ये नक्कीच खूप तफावत आहे. आता पॉलिटिकल अनेक वेगवेगळे कंपल्शन्स वाढले. त्यावेळेला असं नव्हतं की मतदारसंघामध्ये एखादा आमदार एखाद्या गावामध्ये गेला की म्हणजे महिन्यातून एकदा आमदारांनी दिसणं हे त्यावेळेला इतकी मोठी गोष्ट वाटायची. इट इज नॉट ॲप्लिकेबल टुडे. यू हॅव टू बी रेलिव्हंट. तुम्हाला डे टू डे तुमच्या मतदारांसोबत त्या सगळ्या मतदारसंघातल्या गावांसोबत संपर्क हा ठेवावा लागतो. त्यावेळेला लँडलाईन्स होते, आता मोबाईल फोन्स आहेत. त्यामुळे त्यावेळेला ती एक चॉईस होती, उभा होती. म्हणजे लँडलाईन यायचे, फोन यायचे, त्याच्यावर तुमचा ऑपरेटर नोंद करायचा. या सगळ्या जनरेशनच्या ज्या वेगवेगळ्या हे आहेत त्या आम्ही बघितलेल्या आहेत. सो त्याच्यामुळे इट इज मोर डिफिकल्ट टुडे. मला असं वाटतं की ऑब्व्हियसली फिजिकली आणि मेंटली त्यावेळेलाही स्ट्रेस होता आणि साधनं कमी होती. पण आत्ता क्रायटेरियाज बदलले, जनरेशन बदलले, डिमांड्स बदलले, प्लस पॉलिटिशियन्स सोबत बोलण्याच्या पद्धती लोकांच्या बरोबर. त्यावरूनच ॲक्च्युली माझा पुढचा प्रश्न होता की कोणतं पण क्षेत्र म्हटलं ना त्याच्यामध्ये आपल्याला बरंच काही म्हणजे आपण नेहमी एक लर्नर असतो, बऱ्याच गोष्टी आपण शिकत असतो. मला आठवतंय विधानसभेमध्ये एकदा तुम्ही कोणत्या तरी विषयावर बोलत होतात, एक्झॅक्ट मला तो विषय आठवत नाही, पण तुम्ही तेव्हा म्हणाला होतात की एक दिवस होता जेव्हा मला माहिती नव्हतं की विधानसभेमध्ये कसं बोलायचं, आपले मुद्दे कसे मांडायचे. आणि ऑब्व्हियसली तेव्हाची जी अदिती आहे आणि आत्ताची जी अदिती एक खूप मोठा गॅपमध्ये गेलेला आहे. त्यातून तुम्ही बरंच काही शिकला असाल आणि बरेच अडथळे सुद्धा त्यामध्ये आले असतील. एकंदरीत त्याबद्दल मला जाणून घ्यायचं. खरं तर मला सभागृहातलं कामकाज बघायची संधी ही आमदार व्हायच्या आधी पण अनेकदा मिळाली. कारण आमच्या वडिलांचं ते एक हे असायचं की म्हणजे राजकारणात पडायचंय किंवा लढवायचं अशाही नाही, पण एक माहिती असली पाहिजे की सभागृह कसं चालतं. सो मी ज्या वेळेला स्कूलमध्ये होती, कॉलेजमध्ये होती, ऑब्व्हियसली 14-15 वयापर्यंत तुम्हाला सभागृहामध्ये आतमध्ये जाण्याची हे नसते, अनुमती नसते, परमिशन नसते. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला सभागृहामध्ये गॅलरीमधून बसून कामकाज तुम्ही बघू शकता ते मी बघितलेलं आहे. मी आबांचे स्पीचेस ऐकलेले आहेत, विलासरावांचे ऐकलेले आहेत, राणेसाहेब विरोधी पक्षनेते होते त्यावेळेसचे ऐकलेले आहेत. सो तो एक हे असतो म्हणजे गॅलरीत बसून सभागृहाचं कामकाज बघणं हा अतिशय एक अनुभव, एक वेगळा अनुभव बघितलेला आहे. ऑब्व्हियसली त्यावेळेला मला असं वाटलं नव्हतं की कधी त्या सभागृहात जाऊन आपण बोलू किंवा आपल्याला कधी ती संधी मिळेल. मला आठवते नागपूरचं आमचं अधिवेशन होतं, पहिलं अधिवेशन होतं 2019 मध्ये. आम्ही निवडून आल्यानंतर खूप राजकीय घडामोडी झालेल्या होत्या. तेव्हा पण 2-3 महिने लागले होते मंत्रिमंडळ स्थापन व्हायला आणि आम्ही सगळे पहिल्या टर्मचे आमदार जवळपास 95-96 जण आम्ही यावेळेला पहिल्या वेळेस. सो पहिल्यांदा ज्या वेळेला सभागृहात गेलो ना तर तो जो एक डिफरन्स आहे ना की आपण गॅलरीत बसून बघणं आणि प्रत्यक्षात सभागृहामध्ये आणि आपल्या समोर तो माईक ठेवलेला असतो आणि भाषणं ऐकणं आणि त्याची टेक्निकॅलिटी समजून घेणं खूप फरक आहे. आणि मी एक नोटीस केलं की जे आधीच्या आणि आमच्या जनरेशन मधली एक तफावत किंवा एक कमतरता आहे आमच्यामधली की पूर्वी विधान भवनातल्या लायब्ररीचा वापर खूप व्हायचा आणि त्याचे नोटिंग्स खूप निघून एक भाषण जे असायचं ना सभागृहातलं हे अभ्यासपूर्ण, अतिशय लांब लचक, कुठेही सोशल मीडियावर फक्त पोस्ट करायचंय म्हणून सेन्सेशनल असं नसायचं. कारण त्यावेळेला सोशल मीडिया हेच नव्हतं. आणि ते झाल्यानंतर सगळे असे खेळीमेळीच्या वातावरणात असेल. म्हणजे आपला मुद्दा मांडून झाला, लॉबीमध्ये आपण आलो एकत्र जेवायला बसून. सो आमच्या या ह्याच्यामध्ये एक तर अनेकदा असं होतं ना की तुम्हाला सभागृहात बोलणं एक जबाबदारी आहे पण एक कंपल्शन पण आहे. कारण तुमच्या त्या सोशल मीडियावर तुम्ही पोस्ट करणं आहे की बाबा मी आहे सभागृहात, मी बोलते किंवा मी बोलतोय, ह्या अनेक गोष्टी आहेत. आणि याच्यात मला एक वाटलं ना की कुठे ना कुठेतरी ती डेस्पिरेशन येते अँड देन वी मिस द टेक्निकॅलिटीज. तो आम्ही ज्या वेळेला सभागृहात पहिल्यांदा गेलो आम्ही सगळे आमदार दादांना भेटलो होतो. दादांना आम्हाला बोलायचंय सगळ्यांना, आता सगळे सिनियर्सच बोलत राहतील आणि आम्हाला बोलायलाच नाही मिळणार. मग त्यावेळेला दादांनी आम्हाला ते बाब क्रमांक काय असतं, पान क्रमांक काय असतं, औचित्याचे मुद्दे कसे मांडायचे असं रफली सांगितलेलं होतं. थोडं सांगितलं कारण दादा
सोबत फार आम्ही इंटरॅक्शन मध्ये त्यावेळेला फर्स्ट टाइमर्स असल्यामुळे तितकं हे नव्हतं. पण मला आठवतं आम्ही सगळेजण म्हणजे मी असेल, ऋतुराज, रोहित आहेत, आदित्यजी आहेत, धीरज, झिशान, आम्ही सगळे, योगेश कदम, अतुल बेंड, ऑल ऑफ अस आम्ही सगळे त्यावेळेला पहिल्या अधिवेशनात बोललो होतो. भले 1-1, 2-2 मिनिटं, पण तो मोमेंट होता ना, तो आज 5 वर्ष पूर्ण झाले, आज तो आठवतोय की फर्स्ट टाइमर्स म्हणून आणि एक टर्म कम्प्लीट केल्यानंतर. सो खूप गोष्टी शिकायला मिळाल्या पॉलिटिकली पण, अनुभव पण. ज्या वेळेला आम्ही पुढे जर आम्हाला कधी संधी मिळाली तर काही चुका झाल्या असतील त्या आम्ही रेक्टिफाई करू, काही चांगल्या गोष्टी मांडता आल्या असतील त्या अधिक अजून प्रभावीपणे कशा मांडता येतील याचाही प्रयत्न करू. त्यामुळे वॉज अ गुड लर्निंग. आय एग्री. तुमचा एकंदरीत दिनक्रम कसा असतो? म्हणजे आता कोणता विषय आहे तर ऑब्व्हियसली तुम्ही दिवसभर इथे जातायत, ही मीटिंग आहे, ती मीटिंग आहे, पण त्यानंतर काही घडतंय त्याचा अभ्यास पण करायला आपल्याला थोडासा वेळ लागतो, त्यानंतर आपण त्यावर काहीतरी डिसिजन घेऊ शकतो. तर तसा एकंदरीत ह्या बिझी स्केड्यूलमध्ये तुमचा दिनक्रम कसा असतो? मला बेसिकली वाचायला खूप आवडतं. सो बऱ्याचशा वेळेला असं होतं की ऑफिसचं कामकाज आटपल्यानंतर ज्या वेळेला मी घरी जाते किंवा रात्री मला ज्या वेळेला वेळ मिळतो मी शासन निर्णय असतील, जुने शासन निर्णय, सर्क्युलर्स, हे मी वाचते. जुने जर काही रेकॉर्ड्स असतील किंवा एखादा डिसिजन जर मला आता मंत्री म्हणून घ्यायचा आहे तर हा आधी का घेण्यात आला नव्हता, त्याला काय कारणं त्यावेळेसची असू शकली असतील, याची क्युरिओसिटी मला फार असते. कारण मला स्वतःला असं वाटतं की जो व्यक्ती त्या पदावर बसतो ना, याला काही ना काही नवीन किंवा चांगलं काम करायचंच असतं, पण ते नाही झालं याला काही ना काही कारण असणार आणि ती टेक्निकली असू शकतात, लॉजिकली असू शकतात. सो मला ओल्ड रेफरन्सेस घ्यायला खूप आवडतात. माझा ऑफिस स्टाफही मला त्याच्यामध्ये सुदैवाने खूप चांगली मदत करतं. पण मी स्वतः मानते की मी जरी कुठल्याही पदावर असले तरी आपण सगळेच लाईफमध्ये कुठल्याही स्टेजमध्ये कम्प्लिटली आपल्याला नॉलेज नसतं. बरोबर. सो आपण कुठे ना कुठेतरी आपल्यातली ती जी शिकाऊ वृत्ती आहे ही नेहमी असणं खूप गरजेचं आहे. सो मी जरी मंत्री असली तरी या पदामुळे मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, नवीन नवीन. कारण मी लहानाची मोठी रायगडमध्ये किंवा कोकणामध्ये झाली. कोकणाची भौगोलिक परिस्थिती, कोकणातलं राहणीमान, कोकणामध्ये असणारे प्रश्न हे खूप वेगळे आहेत. विदर्भात, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणारे, मुंबईत असणारे खूप वेगळे आहेत. सो इट इज अ गुड लर्निंग एक्सपिरियन्स. दिवस ऑब्व्हियसली आमचा सकाळी 8-1 वाजता रुटीन सुरू होत असतं. फोन कॉल्स प्लस लोकांच्या भेटीगाठी, ऑफिस. मी साधारणपणे 3 दिवस मंत्रालयामध्ये असते, 4 दिवस मतदारसंघ किंवा मग राज्यामध्ये जिथे दौरा असेल तिथे. सो आय कीप अ बॅलन्स. मला असं वाटतं की प्रशासकीय कामकाज आणि तुमचं लोकांमधला वावर हा नेहमी बॅलन्स राहिला पाहिजे. कारण प्रशासकीय कामकाज हे तुम्हाला कागदावर सगळ्या गोष्टी मिळतात, पण ज्या वेळेला तुम्ही फील्डवर जाता त्यावेळेला प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं. सो मला कदाचित इथं दाखवलेला बालगृहाचा अहवाल हा व्यवस्थित असेल, पण ऍक्च्युली मी ज्या वेळेला बालगृहामध्ये आली त्यावेळेला परिस्थिती वेगळी असू शकते. सो आय मेक इट अ पॉइंट की मी ते बॅलन्स हे करू. बाकी डे तर इतर यांच्यासारखं रुटीन जात असतो. आय मीन एक हेल्दी मॉर्निंग, गुड प्रोडक्टिव्ह डे. मला असं नेहमी वाटत असतं की प्रत्येक दिवशी काहीतरी आपल्याला नवीन करता आलं पाहिजे, शिकता आलं पाहिजे. बरोबर बरोबर. ताई, जसं तुम्ही म्हणालात की इथे बसून काहीतरी बघणं आणि तिथे जाऊन बघणं याच्यामध्ये फरक असतो. आदिती ताई म्हटलं की नेहमी असं म्हटलं जातं की त्या जागेवर जाणार, त्या लोकांमध्ये राहणार आणि मग त्या निर्णय घेणार की काय करायला पाहिजे. मग तुमची ती कोविड काळातली कामगिरी असू देत किंवा चक्रीवादळ होतं, मध्ये महापूर होता, या सर्वांमध्ये म्हणजे मी नेहमी पाहिलंय की तुम्ही तिथे गेलायत पर्सनली, आणि असं खूप कमी वेळा होतं की तिथे जाऊन भेट दिली जाते, मग निर्णय घेतले जात आहेत. इव्हन कोविड काळामध्ये पण बेड, वॅक्सिन सगळ्यांचा इश्यू होता आणि त्यावेळेस तुम्ही तिथे होतात. मी अजूनही ते व्हिडिओ मला आठवतात की मी पाहिले होते. तुम्ही तिथे गेलाय, तुम्ही लोकांशी बोलतायत आणि मग ठरवतायत की आपल्याला काय केलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेस मी जॉब करत होते, मी फील्ड रिपोर्टर होते आणि तेव्हा परिस्थिती अशी होती ना की आपण मेंटली एकतर हे घडलंय काय,
म्हणजे कोविड हे नेमकं आहे काय की आपण घरात लॉक आहोत. माझ्या घरी आहे की काही जणांना कोविड झालाय, नातेवाईकांचे वेगळे फोन येतात आणि त्यात आपल्याला काम पण करायचे, फील्डवर पण जायचं, त्या लोकांना भेटायचं पण आहे आणि जाणून पण घ्यायचे की काय. मला एकंदरीत तुमचा तो प्रवास जाणून घ्यायचा आहे की तुम्ही लोकांमध्ये गेलेला आहे, तुम्ही लोकांशी बोललेला आहे, तुम्ही त्यानंतर निर्णय घेतलेले आहेत आणि जो तो इमोशनल क्वेश्चन असतो ना आपला, तो कुठेतरी त्यावेळेस बाजूला ठेवायचा असतो जेव्हा आपण ऑलरेडी इतकं सगळं घडतं, इमोशनली आपण वीक असतो. ते कसं तुम्ही हँडल करता? खरं तर तो खूप डिफिकल्ट फेज होता. आम्ही ज्या वेळेला सगळे पॉलिटिकल सर्कलमधले जे फ्रेंड्स आम्ही भेटतो, मी नेहमी म्हणते की आमचा हा अख्खा 5 वर्षाचा टेन्युअर आहे ना, हा खूप आपत्तीजनक गेलेला आहे. म्हणजे कोविड असेल, सायक्लोन्स, पूर आणि राजकीय सायक्लॉन्स, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या 5 वर्षाच्या टेन्युअरमध्ये आम्ही अशा अनेक गोष्टी बघितलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत, ज्या कदाचित एका लोकप्रतिनिधीने 10 वर्षामध्ये अनुभवल्या असतील, कारण 15 वर्षामध्ये अनुभवल्या असतील. सो कोविडमध्ये एक तर आपण क्वारंटाईन होतो, घरात आपल्याला राहणं बंधनकारक होतं, फॅमिली सोबत आपण राहत होतो. मला सर्वात जास्ती भीती त्यावेळेला घरातून बाहेर पडताना ही वाटायची की ठीक आहे, जर मला झालं इन्फेक्शन किंवा कोविड झालं तर ठीक आहे, पण माझ्यामुळे घरामध्ये होणं हा एक सायकोलॉजिकल हे असायचा, जे दडपण आपण म्हणतो. कारण घरी आई वडील वर 60+, तुमची आजी, आम्ही सगळे एकत्र राहतो. 2 लहान भाची आहेत माझी, ती असतील, आजी शी इज ऑलमोस्ट 90. सो तो एक मेंटल एक बर्डन असतं आपल्यावर की आपण बाहेर तर जातोय, पण आपण घरी येत असताना जायचं कसं, म्हणजे धाडस नाही व्हायचं बऱ्याचशा वेळेला. आणि देयर वॉज अ टाइम आय यूज्ड टू फील की अरे आपण थोडं ना दुसरीकडे राहूया कुठेतरी, म्हणजे घरी न जाता. कारण आपल्याला असं वाटायचं आपल्यामुळे आपल्या घरात हे नको व्हायला. तो एक काळ होता. पण तुम्ही ज्या वेळेला एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करता, त्यावेळेला तुमची प्रथम जबाबदारी हीच असते की ज्या वेळेला सगळं स्थगित आहे त्यावेळेला तुम्ही कार्यरत असणे. सो त्यात महापूर आला, त्यात निसर्ग चक्रीवादळ आलं, कुठल्याही कॅलॅमिटीमध्ये मी पहिला विचार हा करते की कुठलंही प्रशासन, मी म्हणून कुठलंही हे तितकं तत्पर नसतं की हे झाल्या झाल्या 1 मिनिटात तिकडे बरोबर. ती मदत पोचायला साधारणपणे किमान 7 ते 8 तास लागतातच लागतात. सो एक लोकप्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की आमची जबाबदारी आहे की त्या मधल्या 7-8 तासात आम्ही लोकांपर्यंत पोचणं आणि त्यांना हे सांगणं की आहोत आम्ही आणि प्रशासन पण तुमच्यासाठी आहे. तो हा जो ब्रिज असतो ना, हा आपण तयार करावा लागतो. तो मला स्वतःला असं वाटतं की लोकांमध्ये आणि प्रशासनामधला जो दुवा आहे, ब्रिज आहे, हा एक लोकप्रतिनिधी आहे. मी नेहमी हा प्रयत्न करायचे की परिस्थिती काहीही असो, आपण तिथे पहिलं पोचलं पाहिजे. इनफॅक्ट ज्या वेळेला महाडचा पूर आला त्यावेळेला मी जिल्ह्याच्या एकदम दुसऱ्या बाजूला होते आणि ज्यावेळेला मला लक्षात आलं की महाड शहरामध्ये पाणी येतंय, तर तिथून ट्रॅव्हल करत मी महाडपर्यंत पोहोचली होती. पण देअर वॉज अ पॉइंट की त्याच्या बियॉन्ड आम्हाला जाता येत नव्हतं. पण जिथे आम्ही होतो, आम्ही तिथल्या तिथे पण किमान 25-30 लोकांना त्यावेळेला रेस्क्यू केलं होतं. मी तिथे पोहोचली आणि त्यावेळेला मी तिथे रेस्क्यू बोट्स मागवून घेतल्या होत्या, त्यांना रेस्क्यू केलं होतं. सो ज्या वेळेला एखादी गोष्ट किंवा एखादी कॅलॅमिटी होते, आपलं प्रेझेन्स तिथे असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी तो प्रयत्न नेहमी करत आहे. कारण मला वाटतं ती पहिली जबाबदारी आहे. तुम्ही एखाद्या भूमिपूजन, उद्घाटन याला जाल, तुमचं प्रशासकीय काम, पण अडचणीमध्ये आपण जिथपर्यंत नाही तिथपर्यंत तुम्ही एक चांगलं लोकप्रतिनिधी होऊ शकता. सो मी बेसिकली तो प्रयत्न करते की घटना घडल्यानंतर तिथे आपण लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. एक तारिक गार्डन नावाची बिल्डिंग होती, ती ज्या वेळेला कोसळली त्यावेळेला मी जस्ट माझं सुनीती निवासस्थान होतं तेव्हा, मी गावाकडूनच सुनीतीला पोचायला आणि दार उघडून बाहेर पडायला आणि मला फोन यायला की महाडला तारिक गार्डन बिल्डिंग पडली. मी त्याच वेळेला तिथेच गाडीत परत बसली आणि ऑल द वे मी 5 तास प्रवास करून परत गेली होती. कारण मला असं वाटत होतं की तसंही मी इथे राहून मला चेन पडलं नसतं. आय कुडंट हॅव वेटेड फॉर दॅट लॉंग. आणि मी तिथे पोचून कदाचित मला यंत्रणा अजून स्पीडअप करता आली असती. जाईपर्यंत फोन्स करतो आपण, इमर्जन्सी कॉल्स करतो. तो मला स्वतःला असं वाटतं की या पद्धतीनं एका लोकप्रतिनिधी काम केलं पाहिजे. अनेक जण करतात, इट्स नॉट एज इन फक्त मी करते,
पण मला साधारणपणे वाटतं की हे आम्ही कुठेही उपकार करत नाही, तर ही आमची बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी. अगदी अगदी. बरं, आपण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लोकांना भेटतो, म्हणजे महापूर आहे किंवा कोविड आहे, त्या पूर्ण परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी असा अनुभव मिळतो ना, जो आयुष्यभर लक्षात राहतो. असा कोणता किस्सा तुम्हाला आठवतो का, जो इमोशनली किंवा प्रॅक्टिकली म्हणा तुमच्या लक्षात राहिला आहे किंवा त्यातून तुम्हाला काहीतरी जाणवलं आहे त्यावेळेस? मी ना महाड आणि पोलादपूरमध्ये ज्या वेळेला दरड कोसळली आणि पूर आला, तर अशी काही गावं होती जी ज्यांना रेड फ्लॅग दिले होते, म्हणजे की बाबा इथं आता कधी दरड कोसळली तर तुम्ही NDRF किंवा SDRF ची टीम घेणं आणि त्यांना खाली उतरवून आणणं डोंगरावर. तर मी एक पोलादपूरला एक आंबेमाची म्हणून गाव आहे, मी तिथे गेली आणि तिथे खाली आम्ही लोकांना वरती निरोप पाठवत होतो की तुम्ही खाली या, पण ते उतरायला तयार नव्हते. मग ज्या वेळेला मी आमच्या सोबत असणाऱ्या एका तलाठींना पाठवलं, ते निरोप खाली घेऊन आले की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही खाली येऊ, पण आमची गुरं गोट्यात बांधलेली आहेत, आम्ही आमच्या जनावरांना सोडून नाही. सो फॉर अ मोमेंट की वेन यू आर स्ट्रगलिंग फॉर युअर ओन लाईफ, म्हणजे स्वतःच्या जीवनाचा प्रश्न आहे आणि आता कधी दरड कोसळू शकते, त्यावेळेला ती गावातली लोक हा विचार करतायत की आम्ही आमच्या जनावरांना गुरांना सोडून नाही येऊ, त्यांच्यासाठी ते त्यांचं बाळ आहे. सो एक्झॅक्टली. तो फॉर अ मोमेंट आय वॉज ब्लँक आणि मला असं कळलं नाही की मी त्यांना कन्व्हिन्स कसं करू. तर आम्ही परत तलाठीमार्फत निरोप पाठवला की तुम्ही त्यांना सांगा तुम्ही गुरं सोडून द्या, ती तुमच्या मागे मागे खाली येतील आणि आपण त्यांना इथं खाली चारा पाणी देऊया. मग ते कन्व्हिन्स झाले. त्यांना आम्ही NDRF ची टीम पाठवली वरती, ते गेले, त्यांनी एक मधला मार्ग त्यांना दाखवला जो इतर वेळेला त्या गावकऱ्यांनाच माहिती असतो. इथून त्यांना खाली आणलं, त्यांची गुरं जी 70-80 गाई म्हशी होत्या त्यांनाही खाली, वासरू होती काही लहान, त्यांना खाली घेऊन आलो आणि तिथं ठेवलेलं होतं. तो दॅट कुठल्याही ह्याच्यामध्ये माणूस काय आणि कशा पद्धतीनं विचार करू शकतो, आपत्तीच्या इथला तो एक प्रसंग माझ्या अतिशय इमोशनली कनेक्ट झाला खूपच. कारण ज्या वेळेला माणूस म्हणून दुसऱ्या माणसाचा विचार करत नाही, त्यावेळेला हे स्वतःच्या म्हणजे गुरांचा विचार करून ते तिथंच थांबले होते की आम्ही त्यांना सोडून येणार नाही. हा एक अनुभव माझ्यासोबत कायम राहिला की नॉट नेसेसरी की यू आर इमोशनली अटॅच्ड ओनली टू अ ह्युमन, इट कॅन बी अ बियॉन्ड, आय मीन लिव्हिंग बिईंग सोबत पण एवढी अटॅचमेंट असणं, हा आपत्तीतला माझा एक अतिशय मोठा आणि माझ्या आठवणीत राहिलेला अनुभव. क्या बात आहे. ताई, प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा आपण काम करतो, मग ते कोणतंही क्षेत्र असू दे, एका टाईम नंतर ना थोडासा एक डाऊनफॉल येतो. मग प्रोफेशनल लाईफ किंवा पर्सनल लाईफमध्ये सुद्धा एक डाऊनफॉल येतो आणि त्यावेळेस आपल्याला मे बी असं वाटतं की मोटिवेट फील नाही होत आणि आपल्याला वाटतं ते बंद करू का सगळं, जाऊ का कुठेतरी निघून, नको मला हे सगळं. असा काही मोमेंट तुमच्या लाईफमध्ये कधी आलाय का, किंवा तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा आता होत नाहीये माझ्याकडून किंवा नाही करावं का, तेव्हा तुम्ही स्वतःला मोटिवेट कसं ठेवता? फॉर्च्युनेटली राजकारणामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये असल्यामुळे लहानपणापासून चढ उतार बरेच बघितले. मी माझ्या वडिलांना पदावरही बघितलेलं आहे, त्यांना पदावर नसतानाही बघितलेलं आहे. त्यामुळे प्रोटोकॉल काय असतो, विदाउट प्रोटोकॉल काय असतं, किंवा तुम्ही मंत्री असतात त्यावेळेला तुमच्या आजूबाजूला असणारा भूतावळा, तुम्ही नसताना असणारा भूतावळा, या सगळ्या गोष्टी आम्ही वडिलांच्या राजकीय जीवनामध्ये बघितलेल्या आहेत. सो ज्या वेळेला मी राजकारणामध्ये यायचं ठरवलं, मी पहिली गोष्ट जी स्वतःशी ठरवली की आपण त्याला आहारी नाही जायचं. माझ्या आईनी पण मला नेहमी सांगितलं की तुम्ही स्वतःला अशा पद्धतीने तयार करा की जर एखाद्या वेळेस उद्या तुमच्याकडे पद नसेल तर त्याची कमतरता तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जाणवते. सो बऱ्याचशा वेळेला जेव्हा मी प्रवासाला जाते, मी नाही नेत आजूबाजूला प्रोटोकॉल किंवा स्टाफ किंवा हे नाही नेत, कारण आय वॉन्ट टू बी सायकोलॉजिकली प्रिपेअर्ड की उद्या समजा जर हे नसल्यास दुर्दैवाने तर असं नको वाटायला अरे आता काय. तो ते एक गोष्ट आहे, कारण कुठलीच गोष्ट प्रेडिक्टेबल नाहीये. म्हणजे आज आहे ती उद्या नसू शकते. त्याचं एक सवय तुम्हाला असणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्या आहारी आपण जाता कामा नये. सो मी नेहमी एक प्रयत्न करते की कुठल्याही पदावर जर मी असली नसली तरीही माझ्या वैयक्तिक स्वभावावर त्याचा काही परिणाम मी होऊ देत नाही. आणि मला असं वाटतं की ती गोष्ट खूप महत्वाची आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये, की एखादी गोष्ट तुम्हाला मिळते, एखादी नाही मिळत. एखाद्याला सहज मिळून जाते, एखाद्याला परिश्रम घेऊन पण नाही होत.
बट त्याचं तुमच्या वैयक्तिक जीवनावर, तुमच्या स्वभावावर त्याचे परिणाम होऊ नये. म्हणजे यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर एव्हरीथिंग. अँड कम व्हॉट मे, तुमचा मूळ स्वभाव हा तुम्ही जो आहे तो बदलता कामा नये. कारण तो लोकांना लगेच लक्षात येतो. ज्या लोकांनी तुम्हाला लहानपणापासून बघितलंय ते इमिडिएटली सांगू शकतात की अरे हे पद आला, हे असं त्यामुळे आता नाहीये, आता ही येणार सरळ, यु नो, लगेच कळतो. तो मला स्वतःला असं वाटतं मला ती अपॉर्च्युनिटी कोणाला नाही द्यायची. आणि मनातूनही असं वाटतं की हे सगळं मटेरियलिस्टिक आहे. आणि तुम्हाला जर खरंच समाधानी आयुष्य जगायचं असेल तर ज्या मोमेंटला तुम्ही आहात ते जगणं आणि त्याच्यामध्ये समाधानी राहणं, सुखी राहणं. मी आज पदावर आहे, सगळे म्हणतात मंत्री आहे, तिला समाधानी तर ही असणारच, त्याच्यात काय. बट सायकोलॉजिकली ऑल्सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी कधी हा नाही विचार करत आता मी मंत्री आहे मग पुढच्या मी अजून मोठं मंत्री झालं पाहिजे का आहे. ठीक आहे, पुढे काय होईल हा पुढचा विचार. अगदी. बरं, रिलॅक्सेशन साठी काय करता? म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे काही आवडतं का? मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतं. पण ऑनेस्टली मी जसं मी मगाशी म्हटलं, मी 2017 मध्ये पहिली निवडणूक लढवली. सो साधारणपणे लास्ट आय ट्रॅव्हल्ड वॉज इन 2015 or 16. त्याच्यानंतर आणि कुठे गेलेलात तुम्ही? आय थिंक इट वॉज मी, माझा भाऊ, आम्ही सगळे पॅरिस अँड वी गॉन टू युरोप ट्रिप. आणि त्यानंतर पॅरिस, रोम आणि त्या आफ्टर दॅट असं. कारण त्याच्या आधी काय व्हायचं, ज्या वेळेला आम्ही इलेक्टोरल पॉलिटिक्स मध्ये नव्हतो त्यावेळेला मी असेल, माझा भाऊ असेल, वहिनी असेल, आम्ही खूप ट्रॅव्हल करायचो. म्हणजे दरवर्षी आमच्या 3 ट्रिप्स ठरलेल्या असायच्या, 2 इंडियामध्ये आणि 1 अब्रॉडमध्ये. खूप फिरायचो दरवर्षी आम्ही. याच सीझनला जून जुलै, आम्हाला काही सेशन वगैरे काय त्यावेळेला असं हे नसायचं. सो ऑब्व्हियसली त्यावेळेला खूप फिरणं व्हायचं. पण जेव्हा मी डिसाईड केलं की मी निवडणूक लढवणार किंवा लढवायचे, तर त्याच्या 1-1.5 वर्ष आधीपासून बऱ्याचशा गोष्टी, लाईफस्टाईल चेंजेस असतील किंवा कमिटमेंट्स असतील, याही वाढल्या. सो लास्ट फॅमिली ट्रिप वॉज ऑल्सो इन 2013 का 14. इट्स बीन लॉंग टाइम. त्याच्यानंतर मी मध्ये राज्यमंत्री असताना दुबई एक्सपो मध्ये डिपार्टमेंटला रिप्रेझेंट करायला गेली होती फॉर अ डे और 2. बट मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतं. म्हणजे असं महाराष्ट्र फिरणं झालंय का कधी? झालंय. कामाव्यतिरिक्त झाले. मी संघटनेमध्ये असताना माझं महाराष्ट्र फिरून खूप झालं. सो त्यावेळेला इतका प्रेशर नसायचा. तुम्ही एक पदाधिकारी असणं आणि तुम्ही एक लोकप्रतिनिधी असण्यामध्ये खूप फरक पडतो. ते म्हणतात ना, विथ पॉवर कम्स मोर रिस्पॉन्सिबिलिटी, विथ नो पॉवर कम्स नो रिस्पॉन्सिबिलिटी. ते तसंही असतं. मी पदाधिकारी किंवा संघटनेमधून महाराष्ट्र खूप फिरलेली आहे. मला ओव्हरऑल ट्रॅव्हलिंग खूप आवडतं. गड किल्ल्यांबद्दल असं काय वाटतं? मला खूप आकर्षण आहे. मी रायगड तर ऑब्व्हियसली कारण त्या जिल्ह्यातलीच आहे, पण शिवनेरी, राजगड, सिंधुदुर्ग असेल, सिंहगड असेल, मला खूप आकर्षण. आणि कुठल्याही महाराष्ट्रातल्या ठिकाणी गेलो की तिकडचं गड किल्ले, इनफॅक्ट मी राजस्थान किंवा हे गेल्यानंतर त्यांचे जे ओल्ड हेरिटेज पॅलेसेस आहेत हे बघणं. तेव्हाचं माझा कॉलेजमध्ये पण सब्जेक्ट हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, फिलॉसॉफी असे होते विच इंटर कनेक्टेड टू इच अदर. सो मला ट्रॅव्हलिंग खूप आधीपासून खूप आवडायचं. आता वेळेच्या अभावी इतका प्रवास करता येत. असं म्हणतात ना की आपल्या इंडियामध्ये खूप रिच कल्चर आहे. अगदी. आणि वेगवेगळं आहे. तुम्ही साऊथ इंडियामध्ये जाल इतकं वेगळं आहे, तुम्ही नॉर्थ मध्ये जाल वेगळं आहे, साऊथ ईस्ट मध्ये जाल वेगळं आहे. फ्रॉम युअर फूड टू लोकॅलिटी इतके फरक आहे. मला असं वाटतं की भारतातच फिरायला आपलं अख्खं आयुष्य निघून जातं. खरंच, आय एग्री 100%. मला खूप आवडतं ट्रॅव्हलिंग. आणि तो एक खूप चांगला लर्निंग एक्सपिरियन्स असतो. कारण तुम्ही दुसऱ्या तुमच्या क्षेत्राच्या पलीकडचं एक कल्चर किंवा तिथली लाईफस्टाईल तुम्ही जाणून घेत असता. सो इट अँड आत्ता या पदावर असताना ते अजून लर्निंग होऊ शकतं. कारण बाकी ठिकाणी काय असतं, राज्यात काय चालू आहे, त्यांच्या इथे काय चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या इथे. सो दॅट ऑल्सो अगेन इज अ व्हेरी गुड लर्निंग एक्सपिरियन्स. पण अनफॉर्च्युनेटली मला जितकं आवडतं तितकं करायला मिळत नाही. तो मे बी
पुढे लवकर करता येईल. जशी मुभा मिळेल तशी आय होप active सो travel. की तुम्ही लवकर फिरायला जावं कुठेतरी, कारण मला पर्सनली फिरणं खूप आवडतं. मला वाटतं प्रत्येकाने ट्रॅव्हल केलं पाहिजे, कारण ट्रॅव्हल जरी आवडत असलं ना तरी ट्रॅव्हल शिकवतं खूप माणसाला, खूप काही शिकण्यासारखं आहे. बरं मॅम, माझा पुढचा प्रश्न आहे की जेव्हा आपण अशा कोणत्या तरी क्षेत्रामध्ये असतो, म्हणजे राजकारण पर्सनली, ते जसं तुम्ही आधी म्हणालात की लास्ट ट्रिप तुमची 2014-13मध्ये झाली होती, मग एक ती लाईफ आणि आपली पर्सनल लाईफ बॅलन्स नेमकी कशी करायची? मला असं वाटतं की जो तुमचा पर्सनल वेळ असतो ना, तो म्हणजे हे तुम्हाला ते ती एक बोलतो ना, एक ती रेष किंवा एक लाईन मार्क करावीच लागते. बरोबर. एक पॉईंट असा येतो ना की तुमचं पर्सनल टाइम आणि तुमचा वर्क टाइम हा खूप इंटरकनेक्टेड असतो सायकोलॉजिकली. आणि तुम्ही पर्सनली जेवढे मोकळे असाल किंवा पर्सनली जेवढे हॅपी असाल तेवढं चांगलं तुम्ही काम करू शकता. सो मला वाटतं की ते खूप इंटरकनेक्टेड असतं. मी माझ्या पर्सनल टाइममध्ये आय रीड अ लॉट. मी चांगली पुस्तकं वाचते, कोणी फ्रेंड्सनी दिलेली असतील ती वाचते, मी म्युझिक ऐकते. म्हणजे दिवसातून एखाद दुसरं गाणं तर माझं वाचणं होतं. आय मेक इट अ पॉईंट की मी न्यूजपेपर फर्स्ट थिंग नाही वाचत. मी उठल्या न्यूजपेपर नाही वाचत. त्याचं कारण असं आहे की मला असं वाटतं की वी शुड नॉट स्टार्ट इन अ नेगेटिव्ह. कारण आपण जेव्हा पेपर हातात घेतो त्यावेळेला त्याच्यातल्या 10 बातम्या असतील तर त्याच्यातल्या 6 निगेटिव्ह असतात, 4 पॉझिटिव्ह असतील. तो मी वाचते पेपर दिवसातून, पण आय डोंट स्टार्ट माय डे विथ. ओके. किंवा मी फोन उठल्यानंतर पहिला 1 तास मी नाही फोन बघत. मी आय डू योगा, मी चांगली कुठली तरी म्युझिक वाचेल. याचं कसं आहे, हा लोक म्हणतील की हे बिझी आहे, एवढं काम असतं, मंत्री आहे, मग एवढा कसं. हे तुमच्या वर्कशी खूप इंटरकनेक्टेड असतं. तुम्ही सायकोलॉजिकली जेवढे फिट राहाल तेवढं तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकता. जर तुम्ही सायकोलॉजिकली वीक असाल किंवा तुम्ही अरे यार परत जायचं, मला तेच करायचं, परत ती निवेदनं बघायची, परत तीच कामं ऐकायची. इफ यू स्टार्ट युअर डे विथ इट यू वोंट बी एबल टू परफॉर्म. पण इफ यू स्टार्ट ऑन अ पॉझिटिव्ह नोट तुमचं परफॉर्मन्स खूप चांगलं होतं, मग दिवसभर एनर्जेटिक राहतो. मी 72 तास विदाऊट झोप काम करू शकतो लिटरली. It is, I don't know how it happens, but it happens. The reason being की I make it a point that I balance. मला पर्सनल लाईफ मध्ये असं वाटतं की आपण जर पर्सनली खुश असलो, आपण मनाने समाधानी असलो तर ते तुमच्या कामामध्ये रिफ्लेक्ट करतं. 100%. मला असं कधीच मी हा विचार आणत नाही की ह्याच्याकडे हे डिपार्टमेंट आहे, माझ्याकडे हा दुरान्वी, म्हणजे असं कधी माझ्या डोक्यातही विचार येत नाही. आणि जरा असं कधी काय आलं तर आय रिमाइंड माय सेल्फ दिस इज रॉंग, नॉट थिंक इन दॅट. मी हा प्रयत्न खूप करते. नक्कीच. आणि मी लाईक आय सेड आय रीड अ लॉट. मी भगवद्गीता मधलं खूप वाचते. मी युगंधर मृत्युंजय वाचलेला आहे. बऱ्याचशा वेळेला मला परत काही वाटलं तर मी परत जाऊन त्या गोष्टी वाचते. भगवद्गीतेमध्ये असं म्हणतात आपलं अख्खं आयुष्य भगवद्गीतेमध्ये सांगितलं. सो त्यात ऑब्व्हियसली जसं त्याला डिस्क्राईब केलं जातं की संपूर्ण आयुष्याचं सार त्याच्यामध्ये आहे. तो मी बारीक सारीक गोष्टी, म्हणजे मला FM रेडिओ ऐकायलाही आवडतं. त्यात बरेच असे आरजेस असतात जे वेगवेगळे त्यांचे अनुभव सांगतात किंवा आय मेक इट अ पॉईंट. मला रुटीन, मी बऱ्याचशा वेळेला कॉलेज किंवा नंतर सुद्धा राजकारणात यायच्या आधी जेव्हा मला मरीन ड्राईव्हला वगैरे आम्ही जायचो किंवा बसायचो, आय यूज टू लाईक ऑब्झर्विंग पीपल. मला फार आवडायचं असं बसून लोकांना ऑब्झर्व करणं की तर ती एक फार हे होती. आणि एक राजकीय क्षेत्रामध्ये हे असतं की यू शुड रेकग्नाइज मी. प्रत्येक येणारा व्यक्ती हा तुमच्या प्रेमापोटी येत नसतो. बरोबर. याच्या मागची अनेक त्याची कारणं असतात. तुम्ही जर दिवसात 100 लोकांना भेटता ना, याच्यातली 10 मोजकी असतात जी प्रेमापोटी तुमच्याकडे येतात. 90% जी येतात त्यांचं काही ना काही इंटरलिंक तुमच्याकडे घेणं देणं. सो यू हॅव टू बी माइंडफुल. प्रत्येक यू हॅव टू बी माइंडफुल अँड यू हॅव टू बी सायकोलॉजिकली फिट. मी नेहमी एक गोष्ट प्रमोट करते, ती सायकोलॉजिकल हेल्थ आहे. मला असं वाटतं कुठल्याही क्षेत्रातली व्यक्ती मेंटली फिट राहणं खूप गरजेचं आहे. बी इट अ हाऊसवाईफ, बी इट अ वर्किंग वुमन, बी इट अ पॉलिटिशियन, एनीवन फॉर दॅट. तुम्ही सायकोलॉजिकली फिट असाल तर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जगताय.
अगदी Otherwise you खूप don't सुंदर feel that गोष्ट, you're living. खूप सुंदर गोष्ट आहे. मॅम ज्या पण क्षेत्रामध्ये आपण काम करत असतो ना, तेव्हा तिथे ज्या कोणत्या तरी व्यक्तीचं नाव जेव्हा असतं ना, वी ऑलवेज लुक अप टू देम, की त्यांच्याकडून आपल्याला काय शिकता येतं आहे. तसं शरद पवार असतील किंवा अजितदादा पवार असतील, त्यांच्याकडून तुम्ही काय शिकलात का? मला पवार साहेबांकडून एक गोष्ट जी शिकायला मिळाली किंवा म्हणजे असं एक त्याचं एक वेगळंच मला बोलतो ना एक म्हणजे क्युरॉसिटी वाटते किंवा आकर्षण वाटतं की त्यांचं प्रत्येक वयोगटामध्ये संवाद असतो. हा रेअर आहे. बरोबर. म्हणजे मी आपल्या वडिलांच्या वयाच्या लोकांसोबत आपल्याला संवाद साधत असताना तो कशा पद्धतीनं साधायचा आपण एक मिनिट विचार करतो. किंवा माझ्या आजीच्या वयाच्या लोकांसोबत आपण काय संवाद साधायचा किंवा माझ्या नंतरची जी 10 वर्ष लहान असतील ह्यांच्यासाठी आपली पिढी ही इररिलेव्हंट आहे. पण मी त्यांचं एक बघितलेलं आहे की ते त्यांच्या वयाच्या व्यक्तीसोबत जितक्या सहजरित्या संवाद साधतात तितकंच ते 10 वर्षाच्या मुलासोबतही तितका सहजरित्या ते संवाद साधू शकतात. सो हे युनिकनेस ही क्वालिटी खूप कमी आहे. सेकंड मी जे त्यांच्याकडून बघितलं ना, त्यांना त्यांचे एक्सपिरियन्सेस सांगणं त्यांना खूप आवडतं. ते डिफेन्स मिनिस्टर असताना ते ज्या वेळेला बॉर्डरवर गेले होते त्यावेळेस काय दृश्य होतं किंवा त्यांना डिपार्टमेंट वाईज त्यांनी ज्या ज्या विभागामध्ये काम केलं, ज्या ज्या पदावर काम केलं, त्या त्या पदावर आलेले त्यांना अनुभव हे त्यांना शेअर करायला खूप आवडतात. अँड थर्ड क्वालिटी ऑफ हिज विच इज कमेंडेबल किंवा आम्ही सगळ्यांनी शिकण्यासारखी आहे की ते शिकण्यापासून कधीही थांबत नाही. तो त्यांच्या राजकीय जीवनाला 50 वर्षापेक्षा अधिक झाली, पण आजही त्यांना जर एखादी गोष्ट तुम्ही सांगितली ना तर ते डिसइंटरेस्ट नाही, अरे ही मला माहिती आहे असं नाही रिॲक्शन येणार. ते म्हणते अरे ते त्या क्युरिओसिटीने ते ऐकून घेतील किंवा एखादी नवीन गोष्ट जर सांगितली तर ते तितक्याच ह्याच्याने ते ऐकून घेतात किंवा त्यांना ती आवडती शिकायला. ही क्वालिटी फार रेअर असते कारण एका विशिष्ट पदावर सगळं पद उपभोगून झालेल्यानंतर एक स्टेज असा असेल आय नो एव्हरीथिंग, असं काय आहे की मला माहित नाही, पण हे त्यांच्यामधून कधीच जाणवलं नाही. सो हे रेअर क्वालिटी आणि ह्या 3 रेअर क्वालिटीज त्यांच्यामध्ये आहेत. कारण मला स्वतःला असं वाटतं की ह्या क्वालिटीज एका व्यक्तीमध्ये असणं. यू इमॅजिन की तुम्ही आणि मी एका रूम मध्ये आहोत जिथे आपल्या एज ग्रुपचं कोण नाहीये अँड यू आर पुट देअर, यू हॅव बीन पुट देअर तुम्ही की तुम्हाला इथं यांच्यासोबत 4-5 दिवस राहायचंय. जर तुमच्यामध्ये ती क्वालिटीज नसेल यांच्यासोबत एंगेज करून घेण्याची किंवा कॉन्व्हर्सेशन करण्याची तर तुम्ही कसे राहा. पण ह्या अशा काही क्वालिटीज असतात जे रेअर असतात. दादांकडून जे शिकायला मिळालं ते एकतर त्यांचं प्रशासकीय पकड, त्यांचं वेळ, म्हणजे आम्हाला एक तो नेहमी ना असा धाक असतो की 7ची मीटिंग असली की 10 पावणेच आपल्याला पोचलेले असतात. तो त्या वेळेला आपण मॅच करून कसं पोचणं, टाइम मॅनेजमेंट स्पेशली इन दिस फील्ड वेअर 7 म्हणजे 7:15 असं धरलं जातं, तर त्या ह्याच्यात ती मेंटेन करणं ही खूप अवघड असते. मी 1-2 वेळा त्यांचं बघितलेलं आहे की त्या वेळेमध्ये दुसरं कोण थांबता कामा नये म्हणून ते चालू असतं ह्याच्यात सांगतात माझ्याकडे अजून फक्त 15 मिनिटं आहेत, याच्या या 15 मिनिटांमध्ये तुम्ही जे काय ते तुम्ही आटपा. तर दीज आर रेअर क्वालिटीज टू मेंटेन इन पॉलिटिक्स. ऑब्व्हियसली त्यांचं एखाद्या विषयामध्ये हात घातल्यानंतर ती पूर्ण करण्याची त्यांची जी क्षमता आहे, त्या अडचणी दूर करण्याची आहे आणि त्याचा पाठपुरावा करण्याची जी आहे, तर या क्वालिटीज ह्या दादांकडून खूप शिकायला मिळाल्या. आणि त्यांचा आवाज हा जितका स्ट्रिक्ट आहे त्यांचा स्वभाव हा तितकाच मावळा आहे. पण त्या गोष्टी बऱ्याचसा कालावधी लागतो एखाद्याला ते रिअलाइज करायला की अरे हा आवाजामध्ये आणि स्वभावामध्ये. सो ते एकदा बोलायला लागले की ते खूप गप्पा मारतात, खूप गोष्टी अशा सांगतात की ज्याच्यातून आपल्याला काही शिकायला मिळतं. सो दोघंही मी म्हणेन असं नॉर्थ आणि साऊथ असा डिफरन्स आहे, बट बोथ आर रेलेव्हंट. दोघंही तितकेच प्रभावी राहिलेले आहेत आणि दोघांकडूनही खूप गोष्टी शिकण्यासाठी. सुपर, क्या बात आहे. बरं, काही शेवटचा प्रश्न घेऊयात की आपण महिला बालविकास मंत्री म्हणतोय म्हणून तुम्हाला महिलांचे किंवा जी लहान मुलं आहेत त्यांचं तुम्हाला प्रॉब्लेम्स काय वाटतात आणि तुम्हाला वाटतं की हे सॉल्व्ह व्हायला पाहिजेत इमिजिएटली किंवा त्यासाठी तुम्ही काय करताय?
मी पहिली गोष्ट तर ज्या वेळेला माझ्याकडे हा विभाग आला, मी सर्वात जास्ती प्राधान्य दिलं ते म्हणजे महिला धोरणाला. एक विमेन पॉलिसी आणणं. कारण याच्या आधीची जी विमेन पॉलिसी आलेली होती ती 2014 मध्ये होती. मी स्वतः असं मानते की प्रत्येक 5 वर्षांनी एक नवीन जनरेशन आलेली असते आणि त्या जनरेशनचे डिमांड्स वेगळे असतात, त्या जनरेशनच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात, त्यांच्या एकंदरीत लाईफस्टाईल बदललेलं असतं. म्हणजे आता तुला अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर आपण ज्या वेळेला जय हिंदमध्ये होतो आणि आत्ताच्या जय हिंदमध्ये इतकी तफावत आहे 10 वर्षांनी. तसंच प्रत्येक पिढीमध्ये सुद्धा तफावत येत असते. सो मी धोरणांवर खूप एम्फसाइज केलं. मी महिला धोरण जे बराचसा कालावधी त्याच्यावर काम सुरू होतं ते पहिलं आणणं आणि त्यात आम्ही 8 गोष्टींवर जास्ती प्राधान्य दिलं. महिलांचं एज्युकेशन, त्यांचं हेल्थ, त्यानंतर त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणं, एन्व्हायरमेंटल बाबींमध्ये सोसायटीमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असणं, अशा ज्या काही गोष्टी आहेत, प्रोटेक्शन, सिक्युरिटी आणि त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणं, ह्या काही गोष्टींवर आम्ही महिला धोरणामार्फत प्राधान्य देतो. पोस्टपार्टम डिप्रेशन सारखा एक विषय मी त्या धोरणामध्ये घेतलेला आहे. कारण मला स्वतःला असं वाटतं की आपल्याकडे अर्बनायझेशन वाढत चाललं आणि एखादी वर्किंग वुमेन, आता वर्किंग विमेन ही चॉईस नाही राहिली, ही कंपल्शन झाली. सो एखादी ग्रामीण भागातली महिलेला पण काम करावं लागतंय. तिला जरी गृहिणी म्हणून राहायची इच्छा असेल तरी तिला काम करावं लागतं. कारण तुमच्या मुलांचं शिक्षण महागलंय, ते आधीसारखं स्वस्त राहिलेलं नाहीये. म्हणजे आपल्या काळची शाळेतली फी आणि आत्ताच्या शाळेतली फी, किंवा तेव्हा असं वाटायचं की तुम्ही आणि मी ग्रॅज्युएशन केलं तरी भरपूर आहे, पण आता डबल ग्रॅज्युएट होणं पण कमी होऊन जातं. बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या मुलांना वाटतं आपण बाहेर शिकायला गेलं पाहिजे, शहरी भागातल्यांना वाटतं आपण अब्रॉडला गेलं पाहिजे. सो पेरेंट्सवरचं जे एक दडपण आहे ते वाढलंय. दुसरी महत्वाची गोष्ट लाईफस्टाईल बदलली, तुमचं हेल्थ बदललेलं आहे. पोस्ट कोविड तर बदललेलंच आहे, त्याच्या आधी बदललेलं आहे, तुमचे इटिंग हॅबिट्स बदललेले आहेत. एका वर्किंग वुमेन समोरची सर्वात मोठी हे पोस्टपार्टम डिप्रेशन ज्या वेळेला म्हणते, ती काम करत असते, तिला कुटुंब वाढवायचं म्हणून ती नोकरी सोडते, तिचं बाळ जन्माला येतं, त्याच्यानंतर तिचं बाळावरच पूर्ण लक्ष असतं, तिच्या सगळ्या कुटुंबाचं लक्ष सुद्धा त्या बाळावर असतं. तिला रिअलाइजच होत नाही की ती पोस्टपार्टम डिप्रेशन मधून जाते. प्लस बिंग अ वर्किंग वुमेन, तिने जॉब सोडलेला असतो, ती आर्थिकरित्या तिला सक्षम राहण्याची सवय झालेली असते, ती सोडून ती तिच्या हजबंडवर फायनान्शियली डिपेंडेंट होते. त्याच्यानंतर परत तो जॉब मिळेल का नाही, ह्या सगळ्या गोष्टी कलेक्टिव्हली तिच्या सायकोलॉजिकल हेल्थला अफेक्ट करतात. त्यात तिला बराच काळ माहिती नसतं की त्या पोस्टपार्टम डिप्रेशन मधून ती जाते, ती काहीतरी गमावत बसत असते, स्वतःला गमावत बसत असते. त्याच्यामध्ये देअर इज अ पॉइंट शी स्टार्ट फिलिंग की बाळ आणि कुटुंबाच्या पलीकडे तिचं आयुष्यच नाही. तो या ज्या सायकोलॉजिकल गोष्टी आहेत याच्यावर जास्ती लक्ष केंद्रित करणं, दॅट इज वन. आणि बाल धोरण जे आहे हे आम्ही आणतोय, याच्यामध्ये मुलांचं एज्युकेशन, त्यांचं पोषण, बेसिक कम्युनिटीज, या सगळ्या गोष्टी येतील. पण त्याच्यामध्येही मी मुलांचं सायकोलॉजिकल हेल्थ, कारण तुम्ही एक अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर जास्ती लेंदी ते करणार नाही, पण आता स्मार्टफोन हातामध्ये असणं हे मुलांना त्यांच्या आयुष्याची नेसेसिटी वाटते. त्याच्या मित्राच्याकडे जो 12 वर्षाचा आहे त्याच्याकडे स्मार्टफोन आहे, माझ्याकडे नाही, हा एक कमीपणा आयुष्यातला त्यांना वाटायला. अँड तर मला स्वतःला असं वाटतं की ते इतके एडिक्ट होऊन जातात की ते बालपण त्यांचं हरवून बसलेलं आहे. म्हणजे आपलं चाइल्डहुड जे होतं फार मुबलक कमी प्रमाणामध्ये आपल्याला सगळं उपलब्ध होतं, पण आपल्यालाही माहितीये की आपलं आनंदी बालपण होतं. आता त्यांना स्टडीजचं प्रेशर आहे, त्यांना करिअरचं प्रेशर आहे, त्यात त्यांना कुठली तरी एखादी करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये पण त्यांना काहीतरी हॉबीज पण करायचे आहे, ते पण करायचंय. त्यात सोशल मीडिया वाढलेला आहे. हल्ली 10-12 वर्ष मुलांची झाली नाही, 4-5 वर्षाचं मुलं झालं नाही, त्याचं इंस्टाग्रामवर अकाउंट असतं आणि त्याला लाईक्स नाही मिळाले किंवा मुलांना वाईट, लहान बाळांचं पण इंस्टाग्राम, एक्झॅक्टली, आणि त्या मुलांना वाईट वाटायला लागतं आपल्याला लाईक्स नाही आहेत, किंवा त्यांना असं वाटतं की हेच सुपरफिशियल, म्हणजे हेच आयुष्य आणि खरं आयुष्य आहे. सो सायकोलॉजिकल हेल्थ इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि मी साधारणपणे प्रॅक्टिकली तुम्हाला सांगतो, कुठलाही शासन कितीही बेसिक अम्युनिटीज देऊ, तुम्ही जिथपर्यंत सायकोलॉजिकली फिट नाही, तुम्ही हेल्दी नाही, तिथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी या तुम्हाला फक्त बाहेरून मटेरियलिस्टिक. मेंटल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट.
आणि मला असं वाटतं की ते अगदी ग्रामीण भागामधल्या मुलांमध्येही जाणवायला लागलंय की बऱ्याचशा वेळेला ही मुलं 5व्या-6व्या वर्षीच इतकी ओव्हर ॲम्बिशियस झालेली असतात. त्यांना असं वाटतं की एका ठिकाणी त्यांनी ऑडिशन दिलं रियालिटी शो मध्ये आणि त्यांना नाही चूज केलं म्हणजे फेलियर झाले लाईफ. सो दीज आर काइंड ऑफ थिंग्स दॅट ॲज अ सोसायटी वी नीड टू एम्फोसाइज. त्याच्याकडे लक्ष देणं खूप देणं गरजेचं आहे. आणि गव्हर्नमेंट हे करू शकतं. त्याचं रिझन म्हणजे आपल्याला खालपर्यंत ऍक्सेस असतो. बरोबर. कुठल्याही एनजीओचा स्वयंसेवी संस्थेचा ऍक्सेस हा त्यांच्या कार्यक्षेत्रापर्यंत मर्यादित असतो. पण गव्हर्नमेंट असं आहे ज्यांच्याकडे सगळा डेटा आणि सगळा ऍक्सेस आहे. तर ह्या गोष्टींकडे आपण लक्ष केंद्रित करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की विभाग म्हणून मी ज्या वेळेला त्या विभागाची जबाबदारी बघते त्यावेळेला ती यासाठी की आपल्याला काहीतरी अशा गोष्टी आणायच्या ज्याच्यातून आपण लोकांना एक बोलतो ना मुळापासून काहीतरी एक समाधान किंवा आनंद देऊ शकतो. मी आईच्या नावाचा निर्णय ज्या वेळेला आणला खूप जण म्हणले की याची काय गरज आहे. काहींनी अभिनंदन सुद्धा केलं काहींनी. पण तुम्ही ज्या वेळेला लहानपणापासून त्या मुलाला शिकवाल ना की तुझी आई आणि तुझे वडील हे वेगळे नाहीये. तुझी आई तुला शिकवते सगळं, तुला जेवण देते, तुला रोज डबा देते, बसपर्यंत सोडायला येते आणि रिपोर्ट कार्ड आला की तुझे वडील सही करणार. तो ही जी कुठेतरी मेंटॅलिटी आहे ही मुळात घरापासून ज्या वेळेला बदलेल ना तेव्हा खूप फरक पडेल. आपण म्हणतो की अरे मुलींना तिच्यावर बलात्कार झाला किंवा अतिप्रसंग झाला, तू गेलीस कशाला 10 वाजता? हा प्रश्न तुम्ही तुमच्या किंवा तू तसे कपडे घातलेच का होते हा प्रश्न तुम्ही तुमच्या मुलाला नाही विचारत की तुम्ही 10 वाजता का तू बाहेर कशाला जातोस, किंवा या ज्या गोष्टी आहेत या घरातून येतात. सो मला स्वतःला असं वाटतं की ज्या वेळेला ही नवीन जन्म घेणारी पिढी ही उपजत विचार करेल ना की एका स्त्रीमध्ये आणि एका पुरुषामध्ये फरक नाहीये, दोघं समान आहे, त्यावेळेला आपल्याला कायदा रिझर्वेशन कसलीच गरज लागणार नाही. पण ही गोष्ट व्हायला साधारणपणे अजून एक जनरेशन कदाचित जावी लागेल. हा विचार कधीच लगेच होत नसतो. हा एक छोटासा प्रयत्न होता. त्यातून मला अनेक वेळेला ज्या वेळेला आम्ही महिलांना ते सांगतो आम्ही हा निर्णय घेतलाय, समोरून मिळणारा प्रतिसाद जो आहे ना ही खऱ्या अर्थानं पोचपावती असते. मी ज्या वेळेला हा निर्णय पहिल्यांदा महिला एका संवाद सत्रामध्ये मांडला आणि समोरून जी त्यांच्या डोळ्यामधली जी चमक होती ना, आय न्यू दॅट हा एक चांगला निर्णय त्यांना आनंद देणार आहे. तो तरी पण एक शेवटचा प्रश्न की राजकीय क्षेत्र म्हटलं ना की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की महिलांनी नको बाबा किंवा नको करूच, असं अजूनपर्यंत आहे, आपण कितीही नाही म्हणालो तरी आहे. तर बऱ्याच महिला आपल्याला आज बघताय ज्यांना कदाचित या क्षेत्रामध्ये यावर अशी इच्छा असेल, त्यांना जर तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल तर काय? खरं तर तुम्ही बघितलं ना तर एका पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आपण वावरतो, सोसायटी तशा पद्धतीने नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये बघाल ना तर सगळ्यांना असं वाटतं अरे महिला जरा कमीच असाव्या. मी एका कंपनीमध्ये झाला ते म्हणतील अरे 20-30% महिला घेऊया, मग तिचे घरातले प्रॉब्लेम झाले की ती सुट्टी घेते, मग तिचे 5 दिवस पिरियड असले की प्रेग्नेन्सी मध्ये सुट्टीत जाणार, मग आपल्या कंपनीचा लॉस होणार, मग जेवढ्या महिला कमीच घेऊ तेवढा चांगला आहे. किंवा राजकीय क्षेत्रामध्ये महिलांना ऑब्व्हियसली असं वाटतं की बाबा इथे खूप एकतर कॉम्प्रोमाइजेस तुम्हाला करावे लागतील इन टर्म्स ऑफ तुमची लाईफस्टाईल ऑल्सो, किंवा घर सांभाळून तुम्हाला राजकारणाला तेवढा वेळ देणं शक्य होईल का नाही, किंवा बऱ्याचशा वेळेला असं असतं की आत्ता लोकांच्या मागण्या या इतर सगळ्या गोष्टी इतक्या वाढलेल्या आहेत. पॉलिटिक्स ही खूप कम्पॅरेटिव्हली टाइम कन्झम्पशन हे आधीपेक्षा खूप वाढलेलं आहे. आता तुम्ही 24 तास अलर्ट राहणं गरजेचं आहे. म्हणजे मला रात्री 3 वाजता जरी फोन आला तरी मी उचलणंच आहे, पण तो माझ्या मोबाईलवर आहे. मी असं नाही म्हणू शकत लँडलाईनवर केला होता म्हणून मी सकाळी लावला किंवा. सो अशा ह्याच्या वेळेला असं बऱ्याचदा असं महिलांना त्या अवॉइड करतात, किंवा राजकारण हे वाईटच आहे तो एक समज हा साधारणपणे सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की राजकारणामध्ये महिलांचा सहभाग जितका वाढेल तितकं राजकारण अजून क्षेत्र म्हणून सुधरेल. आज स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर आम्ही सरपंचांचा सत्कार वगैरे ठेवतो, किंवा कुठलाही आज आपण बघितलं तर मीडिया हाऊसेस पण महिलांचा वगैरे सत्कार ठेवतात. ज्या अडचणींवर मात करून येतात ना त्यांचा सत्कार करायला एक वेगळा आनंद समाधान वाटतच असतं. अनेक सरपंचांचा आम्ही सत्कार करतो, पण महिला सरपंचांचा सत्कार करताना आम्हाला एक विशेष आनंद वाटतो.
आणि ती अगदी नऊवारी साडी नेसून एक ग्रामीण भागातली महिला म्हणून ज्यावेळेला सरपंच म्हणून ते खुर्चीवर बसत असते त्याचा एक वेगळा एक अभिमान असतो वेगळा स्वाभाविकरित्या. तो मला स्वतःला असं वाटतं की यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न होणं खूप गरजेचं आहे. ज्या महिला राजकारणात आहेत त्यांनी आणखी महिलांना प्रोत्साहित करणं की तुम्ही राजकारणामध्ये या किंवा तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत व्हा, ही एक तितकीच मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि मला असं वाटतं की ज्या आत्ता राजकारणात आहेत आमच्या सगळ्यांवर ही अधिकची जबाबदारी आहे की आम्ही प्लॅटफॉर्म असा तयार करावा महिलांसाठी की त्यांना असं वाटावं की तुम्ही या राजकारणामध्ये किंवा तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये या आणि तुम्ही काम करा. सो ही रिझर्वेशन एक राहील, पण कदाचित हळूहळू ती बदलेल. आता महिलांना लोकसभेमध्ये आरक्षण मिळण्याचा निर्णय झालेला आहे, तो विधानसभेमध्येही मिळेल. आपोआपच तिथे संख्या वाढेल. संख्या वाढली की कम्फर्ट झोन वाढतो. कम्फर्ट वाढतो म्हणजे आपण एखाद्या तुम्ही आणि मी समजा जर कुठे ट्रॅव्हल करत असो, आपण पहिलं बघतो की अरे महाराष्ट्रीयन कोण दिसतंय का आजूबाजूला. आपण अब्रॉडला गेलो की अरे मग इंडियन कोण आहे, अजून कुठे एशियन कोण आहे का. तर हे त्यासारखी एक सायकोलॉजी असते की तुम्ही ज्यावेळेला महिला समोर अरे हा 10 महिला आहे, तर तो एक कम्फर्ट झोन असतो. तर तो तयार करणं हा खूप गरजेचं आहे. मला वाटतं जशी महिलांची संख्या वाढेल सभागृहामध्ये तो ऑटोमॅटिकली तो कम्फर्ट झोन तयार जास्तीत जास्त महिलांनी राजकारणामध्ये यायला हवं. बरं, थँक्यू सो मच ताई. खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. तुमची एकंदरीत जर्नी जाणून घेतली आम्ही आणि मला वाटतं बऱ्याच महिला तुम्हाला पाहतायत त्या खूप इन्स्पायर झाल्या असतील की आपण सुद्धा अशा क्षेत्रामध्ये येऊ शकतो आणि करू शकतो. तर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. सखी टॉक्समध्ये तुम्हाला अजून कोणाला पाहायला आवडेल तेही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा लोकमत सखी.